संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले, ज्ञान विज्ञानातुनी, ज्ञान विज्ञानातुनी ये सत्य आता प्रत्ययाला, संपला अंधार, संपला अंधार, गूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले, गूढ सृष्टीचे कळाया ध्यास ज्यांचे श्वास झाले, पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले, पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले, थोर या ज्ञानी जनांचा, थोर या ज्ञानी जनांचा वारसा आम्हा मिळाला, संपला अंधार, संपला अंधार, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी, सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी, सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी, मानवा संगे जपावे, मानवा संगे जपावे, सृष्टीच्याही वैभवाला, संपला अंधार, संपला अंधार, विश्वसंचारास आला आपणाला लाभलेले, मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले, विश्वसंचारास आला आपणाला लाभलेले, मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले, सिद्ध आम्हीही, सिद्ध आम्हीही नव्हे आव्हान हे ते लावयाला, संपला अंधार, संपला अंधार, संपला अंधार, संपला अंधार, संपला अंधार. नमस्कार, मी शुभदा बगटे. मराठी विज्ञान परिषदेच्या 55व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन 2020च्या चौथ्या दिवशी विज्ञान भवन, यूट्यूब, मविप संकेतस्थळ आणि फेसबुक या माध्यमांवरील सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत आपण सर्वांनी अधिवेशनाच्या सगळ्या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद दिला आहे. आजच्या भाषण सत्रातही आपण सक्रिय सहभागी व्हाल याची
खात्री आहे. या भाषण सत्रात सुरुवातीला डॉक्टर रवींद्र उडगीकर यांचे जैव इंधने या विषयावर आणि नंतर तंत्रविज्ञान आणि क्षेपणास्त्र या विषयावर डॉक्टर टेसी थॉमस यांची भाषणं होतील. उपस्थितांना विनंती आहे की वक्त्यांना विचारण्यासाठीचे प्रश्न त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करावेत, म्हणजे ते नंतर वक्त्यांना विचारण्यात येतील. कोणताही कार्यक्रम म्हटला की आर्थिक तरतुदीचा प्रश्न उपस्थित होतो. या अधिवेशन या कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक आहेत UPL लिमिटेड मुंबई, तसेच आर्थिक सहाय्य आहे वनाज इंजिनियर्स लिमिटेड पुणे, क्वालिटी इंडस्ट्रीज डोंबिवली, स्टँडर्ड ग्रिसेस अँड स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, अभ्यंकर रिसर्च आणि डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई, रोझरी बायोटेक लिमिटेड मुंबई यांचे. इथे आपण व्यावसायिक खंड घेतोय. सध्या जीवाश्म इंधनाची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. त्यातच इंधनासाठी आपण तर इतर देशांवर अवलंबून आहोत. अशा स्थितीत जैव इंधन आपल्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय असल्याने सर्व जगाबरोबर आपणही जैव इंधनांकडे आशाभूत नजरेने पाहतोय. अशा या जैव इंधने विषयावर बोलण्यासाठी आता आपल्यासोबत दूरस्थ प्रणालीद्वारे डॉक्टर उडगीकर उपस्थित आहेत. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करूया. प्रथम त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर रवींद्र उडगीकर. डॉक्टर रवींद्र उडगीकर हे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाजलेल्या उद्योग समूहात निगम धोरण आणि विपणन म्हणजेच कॉर्पोरेट मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजीचे उपाध्यक्ष आहेत. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही जैव तंत्रज्ञान पुरविणारी एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीद्वारे जागतिक जैव इंधन निर्माण उद्योग यामध्ये येणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना पुरवल्या जातात. यात आराखडा मांडणी, अभियांत्रिकी आणि वनस्पती व अवजारे या उत्पादनांचा समावेश आहे. डॉक्टर रवींद्र उडगीकर यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच व्यवस्थापनातील डॉक्टरेट या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांचे संशोधन प्रबंधांचे विषय हे नवीकरणक्षम ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय विपणन धोरण यांच्या अवतीभोवती
फिरताना दिसतात. स्वित्झर्लंडमधील सेंट गॅलन युनिव्हर्सिटीतील अकाउंट मॅनेजमेंट सेंटर येथे त्यांनी गॅम्प्रो 2007 या कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशस्वीपणे केले होते. CCL USA, ISB इंडिया यांसारख्या अग्रगण्य संस्थांनी शिक्षण आणि विकास या विषयांवर आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमात त्यांनी वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. गो टू मार्केट आणि व्यावसायिक धोरण यात सुसूत्रीकरण, अंमलबजावणी यासाठी डॉक्टर रवींद्र उडगीकरांनी जगभर प्रवास केला. भाग भांडवलधारकांना भरघोस फलदायी धोरण युती घडविण्यात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. ते एक उत्तम उद्योग तज्ज्ञ आहेत. त्यांनी जागतिक पातळीवरील व्यापार मेळावा आणि औद्योगिक कार्यक्रमांमध्ये अनेक व्यावसायिक मंचांवरून प्रभावी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सिंगापूर, UAE आणि USA मध्ये सुद्धा नियुक्तीवर असताना काम केलं आहे. डॉक्टर उडगीकरांना औद्योगिक उत्पादनातील आणि प्रकल्प व्यवसायातील सुमारे 29 वर्षाचा आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातील अनुभव आहे. त्यांनी भारत आणि परदेशातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये विक्री, विपणन, व्यवसाय विकास आणि धोरण यात आघाडीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. डॉक्टर उडगीकर यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे भारतातील व परदेशातील अनेक व्यावसायिक शाळांशी त्यांचे दीर्घकाळ संबंध आहेत. डॉक्टर उडगीकरांनी CII, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स अशा मंचांच्या माध्यमातून अनेक उद्योगांच्या उभारणीत सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेतला, जे पुढे ते मोठे उद्योग म्हणून उदयास आले. डॉक्टर उडगीकरांचे अनेक लेख, प्रबंध, घटनांचा अभ्यास इत्यादी लेखन आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेला आहे. खरं तर हा तर दुग्ध शर्करा योग. आपल्या कामात व्यस्त असणारे डॉक्टर उडगीकर विश्रांतीच्या वेळी आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवतात. तसेच त्यांना व्यवस्थापनावरील पुस्तकं वाचायला आणि बागकाम करायला आवडतं. आपण सर्वजण डॉक्टर उडगीकरांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात. त्यांनी त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला पाठवलेले आहे, पण तरीही ते दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. त्यामुळे नक्की प्रश्न चॅटबॉक्समध्ये टाईप करा. डॉक्टर रवींद्र उडगीकरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या भाषणास सुरुवात करावी. नमस्कार. मराठी विज्ञान परिषद आयोजित 55व्या वार्षिक संमेलनामध्ये सहभाग घेताना मला अतिशय आनंद होतोय. पद्मभूषण डॉक्टर जोशी, परिषदेचे अध्यक्ष, शशिकांत धारणेजी, अनंत देशपांडेजी आणि संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला माझे विचार मांडायची संधी या मंचावर दिली. गेले 55 वर्ष मराठी विज्ञान परिषद हे विज्ञानाचा प्रसार व्हावा, विज्ञानाकडे समाजाच्या सर्व स्तरावरच्या मंडळींचं विशेष ध्यान जावं, विज्ञानामुळे दैनंदिन जीवन हे सुकर व्हावं, त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये प्रगती आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये पुढची पावलं उचलली जावीत या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करते. हे सगळं काम अतिशय उल्लेखनीय आहे. विद्यार्थी दशेमध्ये एक विद्यार्थी म्हणून आणि नंतर विज्ञानाचा एक विद्यार्थी म्हणून माझा प्रवास मराठी विज्ञान परिषदेबरोबर कायमच राहिला आहे. कधी वक्ता म्हणून तर कधी श्रोता म्हणून अशी मराठी विज्ञान परिषदेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये माझी उपस्थिती आवर्जून असते. त्यामुळे परत एकदा मी आपण जे काम करता, उल्लेखनीय काम करता आणि त्यामुळे विज्ञानाचा जो प्रसार होतो त्याबद्दल आपले अतिशय अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचा विषय हे जैव इंधन शाश्वततेसाठी एक वरदान असा आहे आणि मी मोबिलिटी किंवा वाहतूक या संदर्भामध्ये या विषयावर बोलणार आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमामध्ये मोबिलिटी किंवा ची उत्क्रांती, हाऊ मोबिलिटी हॅज इव्हॉल्व्ड
त्याचप्रमाणे ऊर्जा क्षेत्र आणि ऊर्जा क्षेत्रामधली उत्क्रांती, तसंच भारतीय वाहन परिव्यवस्था अर्थात इकोसिस्टम आणि गतिशीलता म्हणजे परत मोबिलिटी मध्ये आपल्याला कुठले कुठले पर्याय अवेलेबल आहेत याचा विचार करणार आहोत. त्याचप्रमाणे मोबिलिटी किंवा बायो मोबिलिटी चे मुख्य ड्रायव्हर्स काय आहेत, काय घटक आहेत की ज्यामुळे प्रगती होतीये, त्याच्यावर एक नजर टाकणार आहोत. ब्राझील देशाने जैव इंधनामध्ये अतिशय मोठं काम करून दाखवलंय, तर त्यांच्यामधनं आपल्याला काय धडे घेण्यासारखे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि सगळ्या या आजच्या कार्यक्रमाचा एक सारांश या दृष्टीने आपण बघणार आहोत. तर आपण पाहिलं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यामध्ये जगभरातील सर्व इकॉनॉमी मधले तज्ञ मंडळी भेटतात दरवर्षी डेव्हॉस मध्ये आणि जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोखमी किंवा धोके याच्यावर उहापोह करतात. जानेवारी 20 मध्ये जेव्हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची समिट झाली त्याच्यामध्ये त्यांनी 10 प्रमुख जोखमी याची नोंद केली आणि त्या 10 प्रमुख धोके किंवा जोखमीमध्ये जवळपास 5 ते 6 हे हवामानाशी निगडीत होते की वर्ल्ड इकॉनॉमीला हवामान क्षेत्रामधनं हवामान बदल किंवा हवामानाशी निगडीत असे 6 धोके त्यांनी उद्भवू शकतात आणि त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे असं त्यांनी एका रिपोर्टद्वारे प्रकाशित केलं. आणि ते धोके कमी करण्याकरता पर्यावरण स्नेही तसेच डिकार्बनायझेशन म्हणजे कार्बन रहित प्रकल्पांना आपण जोड द्यायला पाहिजे, अधिक गतिशील करायला पाहिजे असा त्यांनी आपल्या पुढे एक संदेश मांडला. आणि आपण पुढे जाऊन पाहिलं भारताच्या संदर्भात पर्यावरण निगडीत अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत आणि ती हवामानाच्या बदलामुळे येणारी आव्हानं आहेत. काही आव्हानं ही आपल्या मानव निर्मित आहेत जी औद्योगिकरणाशी निगडीत आहेत, ट्रॅफिक रिलेटेड आहे, कंजेशन रिलेटेड आहे, रुरल टू अर्बन मायग्रेशन स्थलांतर याच्या रिलेटेड आहे. त्याचप्रमाणे सध्या जे खूप चर्चित आहे ते म्हणजे शेतकरी पिकानंतर जो टाकाऊ शेतमाल असतो तो शेतमाल जाळल्यामुळे जे प्रदूषण होतं त्यामुळे जे आपल्या हेल्थला हवामानाला धोके निर्माण होतात अशी अनेक आव्हानांचा सामना भारत देश सुद्धा करत आहे. आणि COP15 समिट पॅरिस समिट मध्ये एक सिग्नेटरी असलेला भारत G20 देशांमध्ये आघाडीचा देश आहे की जो COP15 समिट मधली टार्गेट फुलफिल करण्यामध्ये वाटचालीवर आहे आणि त्या कमिटमेंटशी कटिबद्ध आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा भारताच्या दृष्टीने कायमच एक महत्वाचा विषय राहिलेला आहे. आपण पुढे गेलं आणि पाहिलं तर मोबिलिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे की ज्याच्यामध्ये एअर, रेल, रोड आणि सी हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत. आणि 18वं शतक, 19वं शतक, 20वं शतक आणि आता 21व्या शतक आणि पुढे या मोबिलिटीची प्रगती किंवा उत्क्रांती किंवा इव्होल्युशन आपण त्याला म्हणू ही कशी होत आली आहे हे आपण या स्लाइडवर पाहतोय. वाफेच्या इंजिनापासनं आयसी इंजिन कडे आणि आयसी इंजिनामधली नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या पुढे आता जाऊन ऑटोमेशन किंवा त्याच्यात अजून जोड दिल्यामुळे बायो मोबिलिटी अशा अनेक प्रकारे मोबिलिटीची उत्क्रांती किंवा डेव्हलपमेंट होत आहे. आयसी इंजिन आजही मोबिलिटीच्या क्षेत्रात अतिशय महत्वाचा घटक आहेत आणि महत्वाचं कार्य करत आहेत. आपण पुढे गेलो आणि पाहिलं तर एनर्जी लँडस्केप, भारताची एनर्जी लँडस्केप आपण पाहिली तर ती मुख्यत्वे खनिज तेलांवर अवलंबून आहे, ज्याला आपण फॉसिल फ्युएल्स म्हणू. मग ते खनिज तेल असेल, कोळसा असेल किंवा लिक्विड नॅचरल गॅस LNG असेल आणि अर्थातच बायोमास असेल. त्यातले पहिले 3 स्त्रोत किंवा सोर्सेस जे आहेत ते फॉसिल फ्युएल रिलेटेड आहेत आणि ते सगळे इम्पोर्टेड आहेत. त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, रिफायनिंग असेल
किंवा थर्मल प्रोजेक्ट्स असतील, गॅसिफिकेशन प्रोजेक्ट असतील किंवा बायो रिफायनरी असेल, ते केल्यानंतर त्या सोर्सेसचं आपण ऍप्लिकेशन करू शकतो. मग ते ट्रान्सपोर्टेशन मध्ये असेल किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये असेल किंवा इंडस्ट्रीयल यूज साठी असेल किंवा अगदी बोलायचं झालं तर सिंपल परिवहनासाठी असेल. तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स एनर्जी पासनं भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण फॉसिल फ्युएलवर डिपेंडंट आहोत. आणि आपण त्याचा परत एकदा पूर्वीपासून अंदाज घेतला 15व 16व 15व्या शतकापासून पुढे, तर आपल्याला कायमच असं दिसून येतं की बायोमास किंवा बायोमास रिलेटेड जैव इंधने हा कायमच एक घटक राहिलेली आहेत. अर्थातच 20व्या शतकात तेलाच्या ऑइल स्ट्राईक नंतर फॉसिल फ्युएल आणि ऑइल हे मोबिलिटी मध्ये खूपच मोठा रोल प्ले करतायत आणि ते कायमच प्ले करत आलेत आणि यापुढेही प्ले करतील. परंतु हवामान, पर्यावरण याच्या अनेक निर्माण झालेल्या कन्सर्न्समुळे, जोखमीमुळे बायोमास किंवा बायो फ्युएल्स जैव इंधने परत एकदा एक छान प्रकारे एक फुटहोल्ड किंवा एक परत आपलं स्थान निर्माण करू लागलेली आहेत. मग काय आहेत ही जैव इंधनं? तर जैव इंधन म्हणजे शेती किंवा शेतीच्या टाकाऊ माल, ज्याला आपण ऍग्री रेसिड्यू किंवा बायोमास म्हणतो, त्यापासून एक जैविक जी कारखान्यामध्ये जी जैविक प्रक्रिया केली जाते त्यामुळे निर्माण झालेले हे एक इंधनाचं स्रोत आहे, सोर्स आहे. इथे आपण इथेनॉल दाखवतोय, त्याचप्रमाणे नॅचरल बायोगॅस असतो. थोडक्यात काय, तर जैव इंधन ही लिक्विड किंवा द्रव स्वरूपात असतात किंवा गॅस किंवा म्हणजेच एक गॅस स्वरूपात असतात. म्हणजे घन, द्रव किंवा गॅस स्वरूपात जैव इंधनं आपल्या समोर येतात. तर जैव इंधनाच्या इतिहासाकडे जसं आपण मगाशी मोबिलिटीच्या संदर्भात पाहिलं, पण इथे व्हेरी स्पेसिफिकली जैव इंधनाच्या इतिहासाकडे आपण नजर एक टाकली तर जवळपास 18व्या शतकापासनं जैव इंधन हे कायमच चर्चेमध्ये राहिलं आहे. कायमच आपला एक एनर्जीच्या सोर्सचा एक महत्वाचा घटक म्हणून आलेला आहे. आणि ऑइल स्ट्राईक आल्यानंतर त्याचं महत्व जरूर थोडं कमी झालं, पण आता आपण पाहतोय की 21व्या शतकामध्ये जवळपास 65 देश हे जैव इंधन याचे एक अडॉप्टेशन म्हणून किंवा जैव इंधन हे त्यांच्या एनर्जी मिक्स मध्ये एक महत्वाचा कॉन्स्टिट्युएंट म्हणून बघायला लागलेले आहेत. त्या दृष्टीने पावलं पुढे घेत आहेत. अमेरिका, ब्राझील या 2 इकॉनॉमी तर या क्षेत्रातल्या अतिशय पुढच्या समजल्या जातात, प्रगतीच्या समजल्या जातात. आपण भारताकडे आणि भारताच्या एनर्जीच्या परिस्थितीकडे, एनर्जी सिच्युएशनवर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की आपली एनर्जी ही टोटली इम्पोर्टेड सोर्सेसवर डिपेंडंट आहे. जवळपास 80% खनिज तेलाची आज आपण आयात करतो. त्याचप्रमाणे 45% खनिज लिक्विड नॅचरल गॅसची आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो. म्हणजेच आपण पाहिलं तर आपलं आज इम्पोर्ट बिल हे जवळपास $100 बिलियन पेक्षा जास्त आहे. आणि 2007 सालपासनं आजवर आपली एनर्जीची रिक्वायरमेंट ही डबल झाली आहे. वाढतं शहरीकरण, वाढतं औद्योगिकरण, कॉस्ट ऑफ लिव्हिंग पॅरिटी हे सगळं इम्प्रूव्ह झाल्यामुळे एनर्जीची ही रिक्वायरमेंट कायम यापुढेही वाढतच राहणार आहे. आणि आपण याच मार्गावर राहिलो तर आपलं जवळपास 90% ऊर्जेची जी रिक्वायरमेंट आहे ती त्याच्यावर आपल्याला इम्पोर्टेड सोर्सेस कडनं डिपेंड राहायला लागेल. आणि म्हणून आपल्याला वेगवेगळे पर्याय जाणून घेणं जरुरी आहे की जे स्वदेशी असतील. आणि त्यामध्ये एक जैविक इंधन हा एक मोठा सोर्स आहे. आपण म्हणलं की वाहतूक आणि मोबिलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बोलतोय, त्याच्या संदर्भात बोलतोय, तर जवळपास 95% वाहनं जी आहेत ती आज आयसी इंजिन, जी पेट्रोल किंवा डिझेल किंवा LNG वर चालतात, म्हणजेच इम्पोर्टेड सोर्सेसवर चालतात. अशी ही भारताची ऊर्जा स्थिती आजच्या घडीला तरी
चिंताजनक अशीच म्हणली पाहिजे. त्यामुळे आपल्याला वेगळे विकल्प शोधणं, वेगळे पर्याय शोधणं हे अतिशय जरुरीचं आहे. भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री, थोडक्यात भारतीय वाहतूक क्षेत्र, याच्यावर आपण एक नजर टाकली आणि आकड्यांचा खेळ पाहिलात तर भारत ही चौथी मोठी बाजारपेठ आहे, जी सरासरी 9% वाढत आहे. देशाच्या जीडीपी मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे साधारण 7% आसपास आहे आणि पूर्ण इंडस्ट्री आपण घेतलं जीडीपी तर त्याच्या जवळपास 50% कॉन्ट्रीब्युशन हे ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल कॉम्पोनंट इंडस्ट्रीकडनं येतं. आणि अजून आपण एक स्तर खाली जाऊन विचार केला तर जवळपास 64 कंपन्या, ज्याला आपण ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणतो, त्या भारतामध्ये जवळपास 112 प्रकल्पाद्वारे आयदर ऑटोमोबाईल्स किंवा ऑटोमोबाईल्सची निर्मिती करतात. त्याचप्रमाणे 834 जवळपास 850 ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्रीज आहेत की ज्या देशामध्ये जवळपास 40 लाख रोजगार निर्मितीला कारणीभूत ठरतात. आणि या क्षेत्रामध्ये 1 लक्ष कोटीच्या वर गुंतवणूक झालेली आहे. म्हणजेच या सगळ्या आकडेवारीवरनं आपल्या लक्षात येईल की ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि परिणामे मोबिलिटी हे क्षेत्र भारताची प्रगती आणि भारताची सुपर पॉवर कडे चालू असलेली घोडदौड या दृष्टीने किती महत्वाचं आहे ते. तर आयसी इंजिन मगाशी म्हणल्याप्रमाणे आज आपल्या वाहन व्यवस्थेचा एक कणा आहे आणि विकासाचा सुकाणू आहे. कारण प्रोडक्टिव्हिटी, इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि ओव्हरऑल इकोसिस्टम या सगळ्याचा विचार केला तर आयसी इंजिननी आणि त्याच्या इव्होल्युशननी भारताच्या प्रगतीमध्ये फार मोठा हातभार लावलेला आहे. त्यामुळे कार्यक्षमता आणि कमीत कमी खर्चामध्ये, इफिशियन्सी मध्ये आणि कॉस्ट मध्ये आयसी इंजिनची कामगिरी ही बेतोड आहे. पण आयसी इंजिन मध्ये आपण पुढे जाऊन पाहिलं तर त्याला काही आव्हानं पण आहेत, ज्याची दखल आज पर्यावरण प्रेमी आणि सर्वच देश घेत आहेत, जे हवामान बदलामुळे आपल्या नजरेसमोर अधिक प्रामुख्याने येत आहे. म्हणजे काय तर भारतासारख्या इकॉनॉमीमध्ये क्रूड तेलाची निर्यात किंवा डिपेंडन्सी ऑन द इम्पोर्टेड सोर्सेस फॉर एनर्जी, म्हणजेच आपल्या प्रगती करता लागणारे जे इंधन आहे त्याच्यासाठी आपण भारतावर नव्हे तर कोणावर अवलंबून आहोत, हा ह्या आयसी इंजिनच्या संदर्भामध्ये एक फार मोठा आपल्याला एक आव्हान म्हणता येईल. त्याचप्रमाणे देशामधलं परकीय चलन बाहेर जाणं हे पण एक मोठं कारणीभूत आहे ह्या इम्पोर्टसाठी. वाहन क्षेत्राची वाढ तर बेसुमार झाली आहे, पण त्यानुसार शहरांमध्ये आणि शिवाय ग्रामीण भागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर किंवा सोयी, मूलभूत सुविधा अजून त्या प्रकारे निर्मित झालेल्या नाहीत. आणि ते निर्मित झाल्या तरी त्याच्यापेक्षा वाहन क्षेत्राची प्रगती आणि ग्रोथ एवढी जास्त आहे की कितीही आपल्याकडे उड्डाण पूल झाले, एक्सप्रेसवे झाले, महामार्ग झाले, तरी सुद्धा तिथे आपण ट्रॅफिक कंजेशन आणि तिथे रहदारी आणि अशा सगळ्या व्यवस्थेला सामोरं जायला लागतंय. अर्थातच ग्रीन हाऊस गॅस एमिशन, कार्बन एमिशन्स आणि त्याच्यामुळे येणारे हवामानावरचे बदल, पर्यावरणावरचे परिणाम, आपल्या स्वास्थ्यावर किंवा हेल्थवर येणारे परिणाम, हे पण एक आयसी इंजिन या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आव्हानं हे फेस करायला लागतंय. आणि आता नवीन नवीन नियम, पॉलिसी, रेग्युलेटरीज, फ्रेमवर्क्स येत आहेत की ज्याच्यात कार्बन टॅक्स आणि वेगवेगळ्या जे पोल्युटंट्स आहेत, सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, याच्यावर जे निर्बंध येत आहेत, त्यामुळे आयसी इंजिन्सची घोडदौड ही यापुढे एवढी जोरात राहणार नाही असा एक अंदाज वर्तवला जातोय. आणि हेच आपण अजून परत एकदा आकड्यांमध्ये पाहिलं तर जवळपास 23% ग्रीन हाऊस गॅस एमिशन किंवा कार्बन एमिशन्स ही परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सेक्टर मधनं येतात, ज्याच्यामध्ये युरोप, अमेरिका, चीन, ब्राझील प्रमाणे भारताचं पण फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि भारताचे मध्ये जशी वाहन पर्यावरणाची निकड किंवा रिक्वायरमेंट वाढतीये तसं ते कार्बन उत्सर्जन त्यातनं वाढतच जाणार आहे. मग याच्यावर आपल्याला काय करता येईल तर याच्यावर कार्बन विरहित उपाययोजना आपल्याला तातडीने हाती घ्यायला पाहिजे. मग ती काय आहे
ती जैविक इंधनाच्या स्वरूपात असेल, हायब्रिड किंवा फ्लेक्स फ्युएल इंजिन असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन एफिशियंट टेक्नॉलॉजी असतील, आणि अर्थातच आजकाल चर्चेमध्ये असलेली इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ईव्हीज आपण जे जाणलं जातो ते असतील. अशा सगळ्या कार्बन उपाययोजना आपण कार्बन रहित उपाययोजना आपण तातडीने हाती घेतल्या तरच आपण कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण करू शकू, आणि तरच आपण पॅरिस कोप समिट मध्ये ज्या कमिटमेंट्स केलेल्या आहेत त्या फुलफिल करण्याच्या दृष्टीने मोठा हातभार लावू शकू. तर आपण आता पाहिलं की फॉसिल फ्युएल रिलेटेड आव्हानं म्हणजे एनर्जी सिक्युरिटी, एनर्जी सेल्फ रिलायन्स हे एक आहे, फॉरेन एक्सचेंज किंवा परकीय चलन आहे, कार्बन एमिशन्स किंवा ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स आहे, तेलाच्या किमतीमधली व्होलॅटॅलिटी, कधी आपलं तेल हे सब झिरो गेलं होतं जेव्हा डिमांड नव्हता, आणि कधी त्याची डिमांड झाली तेव्हा जवळपास 150च्या आसपास जाऊन पोहोचलं होतं पर बॅरल, डॉलर्स पर बॅरल. तर म्हणजे याची जी एक अस्थिरता आहे त्यांनी पण एक आपल्या एनर्जी व्यवस्थेला एक धक्का लागतो. गेले 5 दिवस जवळपास लागोपाठ पेट्रोलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे, पेट्रोलच्या आणि डिझेलचा, आणि जे आपल्या मूलभूत दळणवळणाचं किंवा वाहतुकीचं सोर्स असल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या कमोडिटीज, मग भाजीपाला असेल किंवा इतर कुठल्याही ग्रॉसरी किंवा भुसारमा, त्या सगळ्याच्या किमती त्याप्रमाणे वाढतायत. सगळ्यात मोठा एक आव्हान आहे म्हणजे या फॉसिल फ्युएल रिलेटेड डेव्हलपमेंट किंवा प्रगतीमध्ये कृषी क्षेत्र याचा समावेश अजिबात नाहीये, आणि कृषी क्षेत्राचा समावेश नसणं हे अतिशय आव्हानात्मक आहे, कारण भारत हा कृषी प्रधान अर्थव्यवस्थेचा देश आहे. दशलक्ष कामगार आणि शेतकरी हे शेत आणि शेत व्यवस्थेवर अवलंबून असतात, त्यामुळे तो एक मोठं आव्हान आपल्याला आहे. आणि त्याप्रमाणे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे या प्रगती पथावर मूलभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबिलिटी ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती प्रमाणात होत नाहीये. या सगळ्यामुळे आपल्याला जे वेगवेगळे विकल्प शोधायला लागतील, अल्टरनेट सोल्युशन्स आपण म्हणू, त्याच्यामध्ये जैव इंधन किंवा बायोफ्युएल्स याचा समावेश होतो, आणि त्याच्यामध्ये 1G टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं इथेनॉल असेल, 2G टेक्नॉलॉजीवर आधारित असलेलं इथेनॉल बायोफ्युएल म्हणून असेल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे एव्हिएशन हवाई मार्गाकरता लागणारं ग्रीन फ्युएल जे असेल, कॉम्प्रेस बायोगॅस, जसा लिक्विड नॅचरल गॅस तसाच कॉम्प्रेस बायोगॅस म्हणजे शेतमालापासून बनणारा बायोगॅस असेल, बायोमिथेनॉल, हे असे अनेक प्रकारचे अल्टरनेट सोल्युशन्स आपल्याकडे आज टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे अवेलेबल आहेत. त्याचा आपण अधिकाधिक वापर करणं हे आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तर अशाच विचारसरणीतनं बायोमोबिलिटी ही विचारधारा प्राजनी पुढे मांडली की बायोमोबिलिटी ही अशी एक व्यवस्था आहे की ज्याच्यात बायोलॉजिकल सोर्सेस मधनं लो कार्बन किंवा कार्बन तटस्थ असे इंधन परिवहनाकरता आपण बनवतो. मग ते मगाशी सांगितल्याप्रमाणे 1G इथेनॉल, 2G इथेनॉल, कॉम्प्रेस बायोगॅस, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, बायोडिझेल, बायोमिथेनॉल किंवा बायोमरीन फ्युएल अशा वेगवेगळ्या परिवहनाच्या किंवा मोबिलिटीच्या मार्गांकरता जे हवाई असेल किंवा एअर, रोड, सरफेस किंवा एव्हिएशन असेल किंवा मरीन किंवा सागर मार्ग असेल, अशा सगळ्यांमध्ये त्या इंधनाचा आपल्याला वापर करता येईल. आपल्याला हे माहिती आहे की इंधनाची मागणी ही कायम वाढतच जाणार आहे. ती मागणी जर का आपण फॉसिल फ्युएल्सनी फुलफिल करत गेलो तर त्यामुळे कार्बन उत्सर्जन हे पण वाढत जाणार आहे आणि त्याचा आपल्या आरोग्य आणि प्रदूषणाच्या मुळे फार एक मोठा धोका आपल्याला असणार आहे. त्यामुळे बायोमोबिलिटी ही अशी एक व्यवस्था आहे की जी आपल्याला सर्क्युलर बायो इकॉनॉमी किंवा चक्रीय जैव व्यवस्था ज्याला म्हणता येईल ते करण्यामुळे कार्बनचं जे निस्सारण होऊ शकेल किंवा कार्बन एमिशन जी कंट्रोल होऊ शकेल त्याला खूपच मदत करते. तर हे काय आहे जैव इंधन? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 1G हे ऊसाची मळी किंवा त्याला एक मोलॅसिस इंग्लिश मध्ये म्हणतात, एनी शुगरी सबस्टन्स, स्टार्च किंवा व्हेजिटेबल ऑइल पासून निर्मितीलं जातं. 2G टेक्नॉलॉजी इथेनॉल बनवायची जी आहे त्याच्यासाठी कृषी अवशेष म्हणजेच शेत टाकाऊ किंवा
शेताचं पीक काढून गेल्यानंतर जे उरलेले शेतमाल असतो त्याच्यामध्ये त्याच्यापासून बनवलेलं टेक्नॉलॉजी आहे, त्याला 2G टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि आज भारत सरकारचा उद्देश आहे की 10% मिश्रण इथेनॉल हे पेट्रोलमध्ये पाहिजे. त्याचप्रमाणे संशोधन चालू आहे की ते डिझेलमध्येही करता येईल. तर जर का आपल्याला 10% पेट्रोल उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर नुसतं 1G टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर त्याला 2G टेक्नॉलॉजी पण आपल्याला अवलंबावी लागेल. त्याचप्रमाणे कॉम्प्रेस बायोगॅस जसा LNG तसाच CBG तो पण शेतमालाच्या टाकाऊ किंवा ऍग्री रेसिड्यू याच्यापासून बनवला जातो आणि तो सुद्धा आपल्याला अतिशय एक काय म्हणतात लो कार्बन किंवा कार्बन तटस्थ असा एक एनर्जीचा सोर्स आहे. तर हे सगळे प्रकल्प प्राजनी त्यांच्या प्राज मॅट्रिक्स ह्या अद्ययावत R&D इनोव्हेशन सेंटरमध्ये डेव्हलप केलेले आहेत, कमर्शियलाइज केलेले आहेत, डिप्लॉय करत आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की भारत सरकारच्या ज्या 4 प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, IOCL, BPCL, HPCL, MRPL, हे प्राजच्या तंत्रज्ञानापासनं बनवलेल्या 2G इथेनॉल टेक्नॉलॉजीचे एक मोठ्या कमर्शियल स्केलवरची बायो रिफायनरी सध्या स्थापत आहेत जिथे प्राजचं टेक्नॉलॉजी आहे. तर अशी ही जैव इंधनाची एक कहाणी आहे. आणि जैव इंधन किंवा बायो मोबिलिटी मुळे काय होतं तर आपल्याला सस्टेनेबल शाश्वत विकास होतो की ज्याचे सोशल, एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिकल हे त्याचे एक 3 पिलर्स किंवा 3 स्तंभ आपण म्हणले जातो. आणि ही बायो मोबिलिटी ड्राईव्ह करण्याकरता किंवा बायो मोबिलिटीची प्रगती होण्याकरता हवामान बदल, तेलाच्या किमतीमधली अस्थिरता, आयातीवरील अवलंबत्व आणि एनर्जी सिक्युरिटी, नोकरी, एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी समाज किंवा शेतकऱ्यांना इन्क्लुझिव्ह म्हणजे त्यांना समाविष्ट असं ग्रोथ म्हणजे त्यांना एक आपल्या उपजीविकेकरता शेताच्या पिकाशिवाय एक वेगळी रेव्हेन्यू स्ट्रीम, एक वेगळं साधन उपलब्ध करून घेणं की ज्यामुळे त्यांना इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी येईल, एक वेगळा सोर्स मिळेल आणि त्यांची पण प्रगती होईल. तर अशी ही बायो मोबिलिटी ही जैव अर्थव्यवस्था अर्थात बायो इकॉनॉमीला अतिशय चालना देते. आणि याच्यापासूनच आपण म्हणू की एक जैव अर्थव्यवस्था बायो इकॉनॉमी या कडे आपण वाटचाल करतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सर्क्युलर बायो इकॉनॉमी हे 2 मोठे कन्सेप्ट आपल्या पुढे मांडू इच्छितो. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होण्याकरता आपण जसं सामाजिक म्हणजे सोशल, एन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिकल विचार करतो त्याचप्रमाणे जैव अर्थव्यवस्था म्हणजे बायो इकॉनॉमी करता किंवा सर्क्युलर बायो इकॉनॉमी करता आपण एक वेगळा विचार इथे मांडतोय. तो म्हणजे असा की वनस्पती ज्या असतात त्या फोटोसिंथेसिसद्वारे कार्बन ऍब्सॉर्ब करतात. त्याच वनस्पतींपासनं शेत टिकाऊ मालापासनं तयार झालेली इंधन किंवा पदार्थ जेव्हा आपण वापरतो ते कार्बन डायऑक्साईड एमिट करतात. एकीकडे कार्बन डायऑक्साईडचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि एकीकडे कार्बन डायऑक्साईड एमिट होतो. म्हणजेच ही एक कार्बन सायकल तयार होते. थोडक्यात काय तर बायो सोर्सेस पासून निर्माण झालेली इंधनं आणि पदार्थ जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण अतिरिक्त कार्बन याचा भार हवामानावर किंवा पर्यावरणावर टाकत नाही, जो की आपल्याला फॉसिल फ्युएलच्या आणि फॉसिल रिसोर्सेस पासून बनलेल्या फ्युएल्स आणि प्रोडक्ट्स मध्ये आढळून येतो. त्यामुळे ही एक सर्क्युलर बायो इकॉनॉमी या दृष्टीने आपण इथे पुढे नेतोय. आणि याचाच एक जरा विस्तृतीने सांगायचं म्हणलं तर वनस्पतींपासनं बनलेला फीड स्टॉक हा बायो रिफायनरीला एक इनपुट म्हणून जातो. तिथे जैविक प्रक्रिया होते. त्या प्रक्रियेनुसार त्या बायो रिफायनरी मधनं इंधन, बायोफ्युएल, जैविक इंधन आपल्याला मिळतात जी इथेनॉल असेल किंवा सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल असेल या स्वरूपात मिळतात. त्याचप्रमाणे बायो रिफायनरी मधनं अधिक प्रोसेसिंग म्हणून आपल्याला रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरियल्स मिळतात की ज्याच्यापासून आपण बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स, कंपोस्टेबल प्रोडक्ट्स बनवू शकतो. आणि ह्या बायो सोर्सेस पासून बनलेले प्रोडक्ट्स वापरल्यानंतर त्याचे जे रिमेन्स उरतात ते आपल्याला परत एकदा बायोगॅस प्लांट मध्ये
फीड करून त्यामधनं कॉम्प्रेस बायोगॅसची उत्पादनं करता येते, की जे परत आपल्याला परिवहनाकरता वापरता येते बायोमोबिलिटी प्लॅटफॉर्म मध्ये. आणि याच्यापासूनच आपल्याला सेंद्रिय खतं मिळतात, जी शेताची किंवा शेताच्या जमिनीची क्वालिटी मेंटेन किंवा इम्प्रूव्ह करायला मदत करतात. तर अशी ही एक सर्क्युलर बायो इकॉनॉमी आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट करता अतिशय महत्वाचं पाऊल समजलं जातं. आपण बिग पिक्चर परत एकदा पाहिलं तर हवामान बदल, क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDGs जे युनायटेड नेशन्सनी 2015 मध्ये प्रसिद्ध केलेत, या दोन्ही मोठ्या उद्दिष्टांना साधण्याकरता जैव अर्थव्यवस्था एक महत्वाचं पाऊल ठरते. आणि त्यामुळे जैव अर्थव्यवस्थेला चालना देणं म्हणजेच शाश्वत विकासाकडे जाणं हे आजच्या काळाची गरज आहे. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी यांनी एक व्हाईट पेपर प्रकाशित केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी बायो इकॉनॉमी $100 बिलियन बायो इकॉनॉमी बाय 2025 असा एक विचार आपल्या समोर मांडला होता. तर आपण पाहिलं तर या बायो इकॉनॉमी मध्ये आज इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे औद्योगिक जैविक शास्त्र याचं कॉन्ट्रीब्युशन जवळपास 20% पर्यंत जाण्याची शक्यता आहे, जे आज 8% आसपास आहे. आणि या 20% फ्युएल्स हा एक मोठा घटक आहे. त्याचप्रमाणे इतर पदार्थ पण त्यातनं, जसं बायोकेमिकल्स, रिन्युएबल केमिकल्स म्हणलं त्याप्रमाणे त्याचा पण एक घटक याच्यात येणार. म्हणजेच भारताच्या ओव्हरऑल $5 बिलियन इकॉनॉमीच्या ड्रीमच्या दृष्टीने बायो इकॉनॉमी सुद्धा एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये करू लागली आहे आणि हे कॉन्ट्रीब्युशन पुढे 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 वाढतच जाणार आहे. तर एक आहे कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल रिफायनरी आणि एक आहे बायो रिफायनरी. कन्व्हेन्शनल क्रूड ऑइल रिफायनरी आपल्याला माहितीच आहे, सगळ्यांना परिचित आहे की जमिनीच्या खालून जे क्रूड ऑइल आपण काढतो त्या क्रूड ऑइलला रिफायनरीमध्ये प्रोसेस करून त्याच्यापासून वेगवेगळे पेट्रोलियमचे पदार्थ आपण बनवतो. ही आहे क्रूड ऑइल रिफायनरी. त्याचप्रमाणे एक बायो रिफायनरीचा कन्सेप्ट आता पुढे आलेला आहे आणि त्या दिशेने संक्रमण चालू आहे, की जिथे जमिनीच्या वरनं वनस्पतींपासनं शेत किंवा शेतमालापासनं बनलेला हा फीडस्टॉक हा बायो रिफायनरीला दिला जातो आणि बायो प्रोसेसिंगद्वारे त्याच्यापासनं वेगवेगळ्या प्रकारची बायोफ्युएल्स किंवा बायो इंधनं ही बनली जातात. तसेच बायोकेमिकल्स बनले जातात की ज्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ प्रॉडक्ट्स आपल्याला बनले जातात. तर ही एक ट्रान्झिशन आहे फ्रॉम क्रूड ऑइल रिफायनरी टू बायो रिफायनरी आणि ही ट्रान्झिशनची सुरुवात आता झालेली आहे. अनेक देश या दिशेने पावलं घेत आहेत. त्याप्रमाणे गव्हर्नमेंट लेवलला, शासकीय लेवलला वेगवेगळ्या पॉलिसीज फॉर्म होत आहेत. ग्लोबल लेवलला वेगवेगळी मॅन्डेट्स येत आहेत. त्यामुळे हा जो एक ट्रान्झिशन म्हणतो आपण, ही एक इरिव्हर्सिबल किंवा बदलू न शकणारी अशी ट्रान्झिशन म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. आणि परत एकदा आपण जर का परिवहन क्षेत्रावर नजर टाकलीत तर सध्या आपल्याकडे सध्या एक पारंपरिक म्हणजे आता चालू आहे तशी एक मोबिलिटी आहे. दुसरी मोबिलिटी ही आता सध्या चर्चेत आहे ती ई मोबिलिटी आहे. आणि तिसरा पर्याय ह्या बायो मोबिलिटी या स्वरूपानुसार पुढे येतोय आणि त्याला खूप प्रॉमिनन्स किंवा त्याला खूप आजकाल चालना मिळतीये. तर हे 3 पर्याय आपण वेगवेगळ्या मापदंडांवर ठेवलेत आणि ते कसे फेअर करतात हे पाहिलं तर त्याच्यात कार्बन न्यूट्रॅलिटी, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, ऑल इन्क्लुसिव्ह ग्रोथ, एन्व्हायरमेंट रिलेटेड चॅलेंजेस आणि फॉरेन एक्सचेंज आउटगो असे हे क्रायटेरिया जर आपण मॅप केलं तर आपल्याला असं आढळून येतं की बायो मोबिलिटी बहुतेक सर्व क्रायटेरियाजवर अतिशय प्रॉमिसिंग आहे. आणि त्यामुळे या बायो मोबिलिटीची जोड पारंपरिक मोबिलिटीला दिली तर त्यानुसार एक विन विन कॉम्बिनेशन पुढे येणार आहे. याचा अर्थ असा नव्हे की ई मोबिलिटी ही चांगली नाही, पण ई मोबिलिटीचा बेसिक कॉन्सेप्ट
ई मोबिलिटी बेस्ड ऑन रिन्युएबल एनर्जी जनरेशन हा आहे. आणि जर का रिन्युएबल एनर्जी पासून जनरेशन झालं तर ई मोबिलिटी अतिशय एक चांगला पर्याय आहे. परंतु भारतासारख्या देशामध्ये आज आपली जवळपास 80 ते 90% एनर्जी ही फॉसिल फ्युएल्स मधनं येते. फक्त 10 ते 12% रिन्युएबल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यात. त्यामुळे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत बायोमोबिलिटी हा एक छान पर्याय आपल्याला परिवहनाकरता येऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे एक कन्व्हेन्शनल मोबिलिटी आहे की ज्याच्यात मिश्रण करून बायोमोबिलिटी करता येते आणि त्याप्रमाणे एक विन विन कॉम्बिनेशन होतं. आणि कन्व्हेन्शनल मोबिलिटी प्लस बायोमोबिलिटीला इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे ज्याला हायब्रिड म्हणता येईल की जे वाहन इलेक्ट्रिक बॅटरीजवर पण चालेल आणि कन्व्हेन्शनल फ्युएल्स की ज्याच्यात इथेनॉल किंवा बायोफ्युएल्स ब्लेंड होतात त्याच्यावर पण चालेल, हे भारतासाठी अतिशय योग्य आहे असे उद्गार स्वतः रतन टाटांनी यावर्षी झालेल्या दिल्ली ऑटोमोबाईल एक्सपो मध्ये पण काढलेले आहेत. त्यामुळे हायब्रिड व्हेकल्स या दिशेने ऑटोमोबाईल व्यवस्था हळूहळू वेगवेगळे पर्याय चाचपत आहे आणि त्या दिशेने पुढची घडामोड असेल हे क्लिअरली दिसतंय आपल्याला. तर हे जे आपण डिस्कस केलं ई मोबिलिटी किंवा त्याहून मोठं बायोमोबिलिटी, तर हे फक्त थेअरीमध्येच आहे का याचा प्रत्यक्षात कोणी वापर केलेला आहे? तर ब्राझीलची यशोगाथा आपल्याला अतिशय एक काय म्हणतात दिशा दाखवणारी आहे की ब्राझील हा पण अतिशय शेतप्रधान देश आहे. तिथे ऊस आणि ऊसमालाचं खूपच मोठं बाजारपेठ आहे आणि त्यामुळे तिथे इथेनॉलची सगळ्यात मोठी निर्मिती केली जाते. जगातली सगळ्यात वन ऑफ द लार्जेस्ट इथेनॉल मार्केट इज ब्राझील. तर ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत की जे ब्रँड्स आज अशी ऑटोमोबाईल बनवतात की ज्याच्यामध्ये बायोफ्युएल्सचं वापर जवळपास 85% पर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांची फॉसिल फ्युएलवर असलेली अवलंबता खूप कमी झालेली आहे. तर आपण हे इथे या स्लाइडवर पाहतोय की बायोफ्युएल्सच्या समावेशामुळे ब्राझीलमध्ये साधारण 37% कार्बन एमिशन्स मध्ये कमतरता आलेली आहे, कमी झालेली आहे. जैविक इंधनाचं मिश्रण आज जवळपास 27% आहे. फ्लेक्स इंधनं जवळपास 80% इथली इंधनं ही फ्लेक्स इंजिन, जवळपास 80% वाहनं ही फ्लेक्स इंजिन्स या स्वरूपात विकली जातात आणि जवळपास 40 लाख किंवा त्याच्याहून अधिक वाहनं ही जैव इंधनावर चालणारी आपल्याला दिसतात. तर ब्राझीलने हे आपल्याला दाखवून दिलंय की आपण आपले नॅचरल रिसोर्सेस जर का हार्नेस केले तर परिवहन क्षेत्रात एक क्रांती घडू शकते. आपल्याला फॉसिल फ्युएलवर अवलंबून राहायला लागणार नाही. आपल्याला अतिशय एन्व्हायरमेंट फ्रेंडली फ्युएल्स वापरता येतील आणि त्यामुळे ब्राझीलचं हे जे एक मोठं योगदान आहे सगळ्या जगाला दाखवून देण्याचं, त्याच्यापासून आपण काही नक्कीच धडे घेऊ शकतो. आणि इथे दाखवल्याप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी जी वाहन निर्मिती करणारी कंपन्या आहेत की ज्या BMW, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा असतील, त्या सगळ्यांनी अशी वाहनं तयार केली आहेत की जी 85% इथेनॉल ब्लेंडिंगवर चालू शकतात. तर असं हे आपल्याला शाश्वत विकासाकरता बायोमोबिलिटीकडे जाणं अतिशय जरुरी झालेलं आहे. तर आता आपण जे काय पाहिलं त्याचा सारांश आपण या पुढच्या 2 स्लाइड्स मध्ये बघू शकतो की हवामान बदल हा आहे आणि त्याचे दुष्परिणाम तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे नूतन म्हणजे रिन्युएबल एनर्जी, नूतन करणक्षम ऊर्जा, रिन्युएबल एनर्जीचा वापर जास्तीत जास्त करणे आणि त्यामुळे शाश्वत पद्धतींकडे आपण वळणे हा त्याच्यावरचा एक सोल्युशन असू शकतं. वाहतूक क्षेत्र, परिवहन क्षेत्र हे नंबर 2चं कार्बन एमिशन्सचं कॉन्ट्रीब्युटर आहे आणि त्याच्याकडे त्यामुळे नीट दखल देऊन त्याच्यामध्ये काय करता येईल याची जरूर आज आपल्याला सगळ्यांना भासती आहे. परिवहनाचं नवीन चित्र आता समोर येते ते म्हणजे फ्लेक्स इंजिन किंवा इथेनॉल ब्लेंडेड फ्युएल्स वापरून आणि ई मोबिलिटीच्या बरोबर जाऊन असं एक करणारं की ज्याच्यात एक विन विन कॉम्बिनेशन कन्व्हेन्शनल मोबिलिटीचे
असलेले फायदे टिकवून, बायोमोबिलिटीचे असलेले फायदे त्याच्यात अधिक हे करून, आणि तसंच ई मोबिलिटीचे जे अजून फायदे आहेत ते त्याच्यात हे करून, असं एक सगळ्यांचं विन विन कॉम्बिनेशन पुढे येत आहे. बायोमोबिलिटी ही संकल्पना जी आहे ती अधिकाधिक ऍक्सेप्टेबिलिटी मिळते, आणि त्यामुळे त्याच्यापासून मिळणारे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयीचे फायदे आता सर्वमान्य झालेले आहेत. ब्राझील या देशाने आपल्याला दाखवून दिलंय की जैव इंधन हे तिथल्या परिवहन क्षेत्राचा अतिशय सगळ्यात प्रामुख्याचा घटक होऊ शकतो, आणि भारत पण हे नक्कीच करू शकतो. बायोमोबिलिटीचे फायदे हे अनेक आहेत, जे आपण आता म्हणल्याप्रमाणे कोप 21 परिषदेमध्ये ज्या जबाबदाऱ्या मांडलेल्या आहेत, कोप समिटमध्ये ज्या जबाबदाऱ्या मांडलेल्या आहेत त्या पूर्ण करायला आपल्याला मदत करेल. पोल्युशनच्या विरुद्ध असलेली आपली जी लढाई आहे आणि कार्बन एमिशन जे कमी करण्याचं काम आपण पाहू इच्छितो, त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा योगदान बायोमोबिलिटी देते. ज्या एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, मग ते ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल कॉम्पोनंट इंडस्ट्री असेल, पेट्रोल पंप किंवा फ्युएल डिस्पेन्सिंग इंडस्ट्री असेल, एक्झिस्टिंग ऑटोमोबाईल लाईन असतील, तर या सगळ्यांवर जे आजकाल जॉब्स अवलंबून आहेत, ज्याच्यावर सगळी व्यवस्था आज चालू आहे, त्या व्यवस्थेला सगळ्या आपण सुविधा ज्या आहेत त्या वापरता येतात. सगळ्या एक्झिस्टिंग सप्लाय चेन जी आहे त्याचा ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधली त्याचा पुरेपूर लाभ घेता येतो. की समजा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सवर जायचं म्हणलं तर ही सप्लाय चेन कामी येणार नाही, हे एक्झिस्टिंग फ्युएल डिस्पेन्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर कामी येणार नाही, एक्झिस्टिंग असेंब्ली लाईन्स, एक्झिस्टिंग ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री याच्यामध्ये फार महत्वाचे बदल घडायला लागतील. तर बायोमोबिलिटीमध्ये तसं काही होत नाही. त्यांनी या सगळ्यांचं विन विन कॉम्बिनेशन केलं जातं. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांची ऑल इन्क्लुसिव्ह ग्रोथ ही केली जाते, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थैर्यता मिळण्याची खूप शक्यता निर्माण झालेली आहे. कार्बन न्यूट्रॅलिटीमुळे येणारा जे आपल्याला जे महत्वाचे हवामान बदल विषयी चेंजेस आहेत त्याच्यावर थोडंफार नियंत्रण आपल्याला हे करता येईल, आणता येईल. आणि ही जी ओव्हरऑल इकॉनॉमी, ओव्हरऑल एनर्जी मिक्स आहे आणि ओव्हरऑल जे सोशल डेव्हलपमेंट आहे, या सगळ्याला बायोमोबिलिटी अतिशय महत्वाच्या परीने हातभार लावते. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून माझं भाषण ऐकलं. जैव इंधनाबद्दलचे फायदे आणि त्याच्यामुळे भारताची होणारी प्रगती आणि त्याचे वेगवेगळे सोशल, एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिकल बेनिफिट याच्या संदर्भात जाणून घेण्याकरता जी उत्सुकता आहे ती दाखवलीत, याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. मराठी विज्ञान परिषदेत जे कार्य करते ते अतिशय उल्लेखनीय आहे. त्या कार्याला यापुढे पण फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात हातभार लावता यावा, हीच इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. आपल्या वेळेबद्दल आणि आपण मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. नमस्ते. हॅलो सर, एक प्रश्न आहे. श्री रामचंद्र पाटील यांनी विचारलंय, सूर्य ऊर्जेचा उपयोग करून जैव इंधनाची निर्मिती असा काही प्रकल्प आपण केलाय का, किंवा आपल्याला त्याबद्दल काही माहिती आहे का? सोलर एनर्जी किंवा सूर्य ऊर्जा हा एक वेगळाच विषय आहे. ते आणि बायो एनर्जी हे नक्कीच हार्नेस करता येतं. एका प्रकारे असंही म्हणता येईल की बायो एनर्जी ही पण सोलर एनर्जीच आहे, कारण शेवटी फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाश हा वनस्पतींना, पिकांना अतिशय महत्वाचा असतो. त्यामुळे हे सगळं एका मुशीत रिन्युएबल एनर्जी या स्वरूपाचं आहे. अशा प्रकारचे प्रयोग केले गेलेले आहेत. सोलर एनर्जी पासून जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी ही बायोगॅस किंवा बायोफ्युएल प्लांट्स मध्ये वापरली गेलेली आहे, आणि त्या प्रकाराने सुद्धा दोन्ही हँड इन हँड म्हणता येईल अशा प्रकारचं काम झालेलं आहे, आणि त्यावर अजून प्रयोग चालू आहेत. आणखीन एक सर प्रश्न आहे. डॉक्टर जयंत जोशी यांनी विचारलंय, रेल्वे मार्फत जी मालवाहतूक केली जाते त्यासाठी जैव इंधन वापरलं जातं, याविषयीची सद्यस्थिती काय आहे यावर आपण प्रकाश टाकावा. तर रेल्वेमध्ये पण दोन गोष्टी आहेत. एक इलेक्ट्रिसिटी ड्रिव्हन रेल्वे आहेत आणि एक डिझेलवर चालणाऱ्या आहेत. तर इथेनॉल जे बायोफ्युएल मधलं सगळ्यात प्रॉमिनंट बायोफ्युएल समजलं जातं, त्याचं ब्लेंडिंग, त्याचं मिश्रण हे डिझेलमध्ये करण्याचे
प्रयत्न चालू आहेत ते पण एका वरच्या पातळीवर आता येत आहेत आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक मगाशी म्हटल्याप्रमाणे मोबिलिटी हे सगळ्या फॉर्म मध्ये आहे, तर तिथे पण चांगला त्याचा फायदा होऊ शकेल. बायोमास टू इलेक्ट्रिसिटी असे पण प्रयोग बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे त्याच्यापासून बनलेली इलेक्ट्रिसिटी पण ही रिन्युएबल स्वरूपाची मानली जाते. तर त्यामुळे इंधनाचं स्वरूप जर का बायोच्या रूपात असलं तर त्याचा अतिशय मदत या सगळ्या परिवहनाला होऊ शकते. धन्यवाद सर. डॉक्टर उडगीकर यांनी भारतातील जैव इंधनावर अभ्यासपूर्ण विवेचन मांडलं आहे. जैव इंधनामध्येच आपल्याला प्रगती करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत विकासही साधायचा आहे. इतर देशांच्या तुलनेत भारत कुठे आहे यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सर, आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपले मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपण परत एकदा आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, विचार मांडायची संधी दिली. विषय खूप मोठा आहे आणि वेळ खूप कमी होता, त्यातनं मी जेवढं शक्य आहे तेवढं केलं. पण यापुढे कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर जरूर आपल्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स संपर्क आहे, त्यांनी जरूर लिहावं. मराठी विज्ञान परिषदेच्या अतिशय उत्कृष्ट वाटचालीला माझ्या खूप शुभेच्छा. प्राज मॅनेजमेंटचा पण मी खूप आभारी आहे की त्यांनी मला या निमित्ताने एक प्लॅटफॉर्म याला जायला प्रोत्साहन दिलं. तर सगळ्यांचेच परत एकदा आभार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. समाजात काही ध्येयवेडी माणसं असतात. अशा या ध्येयवेड्या माणसांच्या बाबतीत असं म्हणता येईल की जेव्हा एखादं काम करण्याची ओढ लागते तेव्हा ते काम केवळ कर्तव्य न राहता इच्छापूर्तीचे समाधान मिळवून देणारे ठरते. अशा व्यक्तींच्या आणि संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे त्यांना गौरविण्यात येते. यावर्षी उल्लेखनीय कार्य करणारे लातूर येथील डॉक्टर अजय महाजन आणि निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांना मराठी विज्ञान परिषदेच्या 55व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी गौरविण्यात आले आहे. कोविड-19 या संकटामुळे दूरस्थ प्रणालीद्वारे डॉक्टर अजय महाजन उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान कार्यवाह डॉक्टर जयंत जोशी हे त्यांच्याशी वार्तालाप करतील. कार्यवाह डॉक्टर जयंत जोशी यांची थोडक्यात ओळख म्हणजे त्या विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे भाभा अणुसंशोधन केंद्रात अणुऊर्जा विभाग विज्ञान संशोधन संकुल मुंबई येथे ते कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर अजय महाजन यांच्याबरोबर वार्तालाप करावा. डॉक्टर जयंत जोशी. नमस्कार. नमस्कार. आता जसं सांगितलं गेलं की मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी प्रसिद्धीपासून दूर राहणारे आणि निर्लस वृत्तीने समाजात विज्ञान प्रसार करणाऱ्या ज्या व्यक्ती आणि संस्था असतात त्यांचा सन्मान केला जातो. या वर्षीच्या सन्मानकरी आहेत लातूरचे डॉक्टर अजय महाजन. डॉक्टर महाजनांनी त्यांची वाणी आणि लेखणी आणि कृती अर्थात सर्व प्रकारे विज्ञान प्रसार केला. लातूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कुंपणांच्या मर्यादा ओलांडून देशभरातच नाही तर विदेशात जाऊनही त्यांनी विज्ञान प्रसाराची पताका फडकवली. मी अधिक वेळ न घेता त्यांचा विज्ञान अभ्यासक ते विज्ञान प्रसारक हा जो प्रवास आहे तो श्रोत्यांसमोर त्यांनी उलगडावा
कारण वार्तालाप म्हटलं तर मी बोलणार आणि त्याच्यात त्यांचा मुळात दिलेले फक्त 15 मिनिटं, तर कमीत कमी वेळ माझा असावा आणि जास्तीत जास्त वेळ त्यांचा असावा. म्हणून मी त्यांना सुचवतो की त्यांनी हा प्रवास जो आहे तो श्रोत्यांसमोर मांडावा. डॉक्टर महाजन. नमस्कार आणि धन्यवाद जयंतराव. माझ्या परिचयामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. मी खरं म्हणजे एक सामान्य शिक्षक कार्यकर्ता अशा पद्धतीने वावरत असतो. या निमित्ताने सर्वप्रथम मी आपलं आणि आपल्या माध्यमातून मराठी विज्ञान परिषदेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एवढा मोठा प्रतिष्ठेचा सन्मान आणि तोही एवढ्या मोठ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाकडून मला प्राप्त झाला, यात मी माझे सौभाग्य समजतो. आपल्यासारख्या संस्था विज्ञान प्रसाराच्या कार्यात अर्धशतकाहून अधिक काळापासून कार्य करीत आहे आणि त्या व्यासपीठावरून माझा सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी खरंच महत्वपूर्ण घटना आहे. त्याबद्दल पुनश्च एक वार आपले ऋण व्यक्त करताना माझ्या मनात दाटून आलेल्या विचारांना आपल्या समोर आणि आभासी दूरदृश्य प्रणालीद्वारे या ठिकाणी जमलेल्या तमाम सर्व विज्ञान रसिकांच्या समोर व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे. मित्रांनो, खरं म्हणजे जयंतरावांनी सांगितलं की असा एक प्रवास आपल्या समोर उलगडावा, पण 30-32 वर्षाचा शैक्षणिक कालावधी आणि तोही 15 मिनिटात खरंच अवघड आहे. परंतु जयंतरावांची सूचना आहे त्याप्रमाणे मी प्रयत्न करीत आहे. वास्तविक लहानपणापासूनच निसर्गात घडणाऱ्या गोष्टी यांच्याबद्दल मनामध्ये सतत कुतूहल असायचे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये आजोळी गेल्यानंतर सकाळी विहिरीत पोहत असताना पाण्यात बुडून इतरांना हाक मारताना येणारा आवाज असतो किंवा आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर दुपारी शेतामध्ये दिसणारे मृगजळ असते, याबद्दल सतत मनामध्ये जिज्ञासा निर्माण होत असते. परंतु त्यावेळी याच्या पाठीमागे काही विज्ञान आहे हे फारसे कधी समजलेच नाही. हळूहळू लौकिक शिक्षण विद्या वाचस्पती पर्यंत वाढत गेले आणि शिक्षणानंतर अध्यापन क्षेत्रामध्ये काम करण्याची संधीही प्राप्त झाली. अध्यापन करीत असताना पहिली काही वर्ष ही खऱ्या अर्थाने क्रमिक पुस्तकातील पाठ्यक्रम समजून घेऊन शिकणे आणि शिकवण्यात गेली. या अध्यापनाच्या क्षेत्रात काम करीत असताना मग असे जाणवले की विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक, ज्ञानाची भूक ही खरे तर खूप जास्त आहे आणि ही भूक भागविण्यासाठी किंवा शमविण्यासाठी विद्यार्थ्यांची कष्ट घेण्याची तयारी सुद्धा आहे. विशेषतः लातूर सारख्या शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र, ज्याला आपण एज्युकेशनल हब असे म्हणतो, तिथे असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची भूक मला स्वस्थ बसू देत नव्हती. परंतु प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात होणारी ज्ञानप्राप्ती आणि ज्ञान संवर्धनाची ही भूक भागविली जाईल आणि ते ज्ञानार्जन समजून उमजून करतील अशी काही मूल्यमापनाची शैक्षणिक पद्धती अथवा व्यवस्था मला जाणवली नाही. विशेषतः ज्या विषयाचे अध्यापन मी करीत आहे त्या विषयामध्ये तर या मूलभूत ज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. त्या मूलभूत ज्ञानावर आधारितच किंबहुना त्याच्या आकलनावर आधारित शिक्षणाचा पुढील पाया तयार होत असल्यामुळे माझ्या मनामध्ये सातत्याने विचारांचे काहूर माजत असते. या प्रकारच्या विचार मंथनातूनच मला असे वाटले की विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समजेल, रुचे, भावे, अनुभवता येईल आणि सर्वात महत्वाची दृष्टी दिसेल त्या शब्दांमध्ये आणि त्या वातावरणामध्ये जर विषय समजून देता आणि घेता येणे शक्य झाले तर ते अधिक संयुक्तिक होईल. या दृष्टीने
मी गेली 3 दशके शिक्षण क्षेत्रात वावरत आहे. मित्रांनो, या परिघात वावरत असतानाच माझ्या वाचनामध्ये इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर यांच्या मासिकात आलेल्या सूचनेने माझे लक्ष वेधले आणि तेथूनच खऱ्या अर्थाने एका वेगळ्या भूमिकेतून विषयाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त झाली. IIT कानपूर येथील भौतिकशास्त्राचे प्रथितीय शिक्षक, ज्यांना नुकतेच भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले आहे, त्या प्राध्यापक हरिश्चंद्र वर्मा यांचे मार्गदर्शन मला लाभले. कानपूरच्या वास्तव्यातील त्या मंतरलेल्या दिवसांमुळे भौतिक विज्ञानातील संकल्पना समजण्यास अतिशय क्लिष्ट, काल्पनिक किंवा अमूर्त आहेत असा जो काही माझ्यासह सार्वत्रिक समज असतो किंवा होता, तो वर्मा सरांच्या शिकवण्यातून दूर झाला आणि सहवासातून तर तो अधिकच दूर झाला. एवढेच नव्हे तर विषयातील वृक्षपणा संपून त्यात मनोरंजकता देखील आली. या वृक्षपणा संपून जेव्हा मनोरंजकता निर्माण झाली, हे सगळं घेऊन मी लातूर येथे IIT कानपूरची शिदोरी घेऊन आल्यानंतर अध्यापनाच्या पद्धतीत बदल झाला आणि हीच नाविन्यपूर्ण अध्यापन वापरण्याची मला सवय लागली आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने फिजिक्स शो या उपक्रमाची निर्मिती झाली. या फिजिक्स शोच्या माध्यमातून आणि त्यासाठी घेतलेल्या विद्यार्थी शिक्षक कार्यशाळा यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सर्वदूर भागात प्रवासाचे अनेक योग आहेत. यामध्ये भुवनेश्वर ते सिमला आणि जोधपूर ते कोलकाता यासारख्या शहरामधून जवळपास 5,000 शिक्षक आणि 10,000 विद्यार्थ्यांशी वार्तालाप करण्याची संधी मला प्राप्त झाली. 100 पेक्षा अधिक कार्यशाळांच्या मधून साहजिकच विद्यार्थी, शिक्षक, सन्माननीय शैक्षणिक विचारवंत, विज्ञानप्रेमी नागरिक यांच्या भेटी झाल्या. त्यांच्यासोबत विज्ञान अभ्यासाचे महत्व आणि महात्म्य व त्यातून येणारी आत्मनिर्भरता याविषयी सविस्तर व सखोल चर्चा देखील झाली आणि त्या क्षणी देशाच्या विकासातील विज्ञानाचे महत्व माझ्या लक्षात आले. मित्रांनो, सभोवताली घडणाऱ्या घटनांचा अनुभव बहुतेक सगळेजण घेत असतात. त्या अनुभवांच्या आधारावर प्रत्येक जण स्वतःच्या बुद्धीने तर्कही लावण्याचा प्रयत्न करीत असतो. हा तर्क जर अवैज्ञानिक पद्धतीने लावला गेला तर त्यातून गैरसमज अथवा अंधश्रद्धा निर्माण होतात. वास्तविक या सर्व वैज्ञानिक घटना असतात, त्यास निश्चित असा अर्थ असतो. कोणतीही घटना अनाकलनीय, कठीण वा अवास्तव नसते. फक्त त्यासाठी विज्ञानाचे विशेष ज्ञान असणे आवश्यक असते. हे ज्ञान विकसित करण्याची साधी, सोपी, थोडीशी नूतन पद्धत आणि विज्ञानाबद्दल आस्था वाढवणारी संवादशील कृतीप्रमाण पुस्तिका तयार करावी हा भाव जागृत झाला आणि इंग्रजी माध्यमापेक्षा मातृभाषेतून जर हे ज्ञान देण्याचा, निसर्गात घडणाऱ्या घटनांचे तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून म्हणजेच मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आणि परिषदेच्या द्वारे माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून केला. निसर्गातील गूढत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि शिक्षकांनी तो प्रत्यक्षात करावा, प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा, ज्ञान संवर्धन करावे, या भावनेतूनच मराठी भाषेत प्रयोगातून सिद्धांताकडे नेण्याची धडपड मी केली. मित्रांनो, सामाजिक बांधिलकीचा उद्देश व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे केवळ एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता तो अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी
लातूर विज्ञान केंद्र लातूर जिल्हा आणि परिसरात कार्य करीत आहे. आपणास जे समजले ते इतरांना सांगावे, जे समजले नाही ते समजून घ्यावे. या अतिमहत्वाच्या शैक्षणिक आणि मूलभूत विचारानुसार लातूर शहरातील प्रथितयश नामांकित दयानंद विज्ञान विभागाचे दीर्घकाळ प्राचार्य राहिलेले हे पुरोहित यांनी विज्ञान केंद्राची स्थापना केली. अशा या विज्ञान केंद्राने फिजिक्स शो या उपक्रमास सार्वजनिक व्यासपीठ मिळवून दिले. कालांतराने विज्ञानम सुसुखम बोध्यम रंजनपूर्वकम हे ब्रीदवाक्य घेऊन संस्थेने विज्ञान विषयातील अल्पखर्चिक प्रयोग व उपकरणांची निर्मिती केली. विज्ञान केंद्राने या उपकरणांच्या माध्यमातून आणि प्रयोगाच्या सादरीकरणातून शिक्षक आणि विद्यार्थी त्यातही ग्रामीण भागातील विज्ञान प्रसाराचे कार्य सुरू केले. त्यातून विविध उपक्रमांचे आयोजन झाले. यात विद्यार्थ्यांच्या चौकस वृत्तीला प्रोत्साहन देणारा कन्हैया अप्रोच मिळाला. भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या यशस्वी अभियानाचा आनंदोत्सव व्यक्त करण्यासाठी प्रकट कार्यक्रम म्हणून मंगळयान महोत्सव, ज्ञानाकडून विज्ञानाकडे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी, शिक्षक, पालक, विज्ञानप्रेमी नागरिक यांच्या आरोग्याशी संबंधित निर्माण होणाऱ्या विविध व्याधींच्या निवारणासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध उपकरणामागील विज्ञान समजावा हा हेतू ठेवून स्थानिक म्हणजे आमच्या लातूरच्या केशवराज विद्यालयाच्या मदतीने वैद्यकीय यंत्र विज्ञान प्रदर्शन हा अत्यंत आगळा वेगळा वैज्ञानिक उपक्रम आओ देखो सीखो या तत्वावर आधारित विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी दुर्बीण निर्मिती कार्यशाळांचे आयोजन अशा वानगी दाखल उपक्रमासह विविध उपक्रम लातूर विज्ञान केंद्र मागील 2 दशकापेक्षा अधिक कालावधीपासून करीत आहे. खरं म्हणजे एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमांची होणारी आपोआप निर्मिती यातच विज्ञान केंद्राचे यश दिसून येते. या सर्व उपक्रमांना समाजाकडून सातत्याने भरघोस आर्थिक मदत मिळत गेल्यामुळेच विज्ञान केंद्राच्या कार्यकर्त्यांना कधीच पैशाची विवंचना भासली नाही. मित्रांनो, फिजिक्स शोच्या माध्यमातून देशात आणि परदेशात झालेल्या प्रवासामुळे 2-3दा जो प्रवास झाला परदेशात, त्यामुळे विज्ञान भारती, विज्ञान प्रसार, राष्ट्रभाषा प्रसार यासारख्या नामांकित संस्थांशी परिचय झाला. त्यातील श्री जयंतराव सहस्त्रबुद्धे, डॉक्टर अरविंद रानडे, डॉक्टर BK त्यागी, श्रीयुत सुरेश अग्रवाल, ज्येष्ठ आणि हरहुन्नरी आमचे कलकत्त्याचे समर्दा बागची यांच्यासारख्या महनीय व्यक्तींचा सहवास व मार्गदर्शन प्राप्त झाले. शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीत या सर्वांचे मोठे योगदान मिळाल्यामुळे मी खरं म्हणजे स्वतःला धन्य समजतो. सर्वात महत्वाचे म्हणजे दयानंद शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे मला हे करता आले. त्याबद्दल संस्थेचा, त्यातील पदाधिकारी, अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष माननीय ललितभाई शाह, सचिव माननीय रमेशजी बियानी, तसेच सेवा कार्यकाळात या 3 दशकांच्या कार्यकाळात लाभलेले व ज्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले असे सर्व प्राचार्य, विशेषत्वाने श्री लड्डा सर, डॉक्टर दरगड सर व माझे सर्व सहकारी शिक्षक यांच्यामुळे हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे. जयंतराव, या निमित्ताने मला एक आठवण म्हणण्यापेक्षा एक माझ्या मनातला प्रश्न आहे आणि तो मात्र अनुत्तरित राहतो आणि तो म्हणजे माझ्यासारखी एक सामान्य व्यक्ती, लातूर सारख्या क्षेत्रात ग्रामीण भागात काम करणारी व्यक्ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली. धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर महाजन. मराठी विज्ञान परिषदेचे बोधचिन्ह आहे ना, त्याच्यामध्ये डोळा आहे, डोळा. आणि त्या डोळ्यामध्ये जे बुबुळ आहे ना, ते डोळं आहे याच्यासाठी का आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवर तुमचं लक्ष असावं आणि त्याच्यामध्ये सूक्ष्मदर्शक यंत्र आहे, ती नजर सूक्ष्म असावी. त्यातून आम्हाला तुम्ही सापडले. धन्यवाद. आज दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित राहून वार्तालापात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर अजय महाजन यांचे मनपूर्वक आभार. तुमचे कार्य असेच पुढे चालू राहावं ही इच्छा व्यक्त करते आणि परिषदेतर्फे पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपले पुढील सन्मानकार्य आहेत निसर्ग यात्री संस्था रत्नागिरी. या संस्थेतर्फे आज दूरस्थ प्रणालीद्वारे श्री सुधीर रिसबूड हे उपस्थित आहेत. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया. श्री सुधीर रिसबूड यांच्याशी श्री विनायक कर्णिक हे वार्तालाप करणार आहेत. श्री विनायक कर्णिक हे मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान कार्यवाह आहेत. त्यांनी त्यांच्या कामातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ते मराठी विज्ञान परिषदेचे काम जोमाने करत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्याने आपले दुसरे सन्मानकारी निसर्गयात्री यांच्यातर्फे उपस्थित असलेले श्री सुधीर रिसबूड यांच्याशी वार्तालापास सुरुवात करावी. धन्यवाद शुभदा. सुधीर रिसबूड लाईव्ह आपल्याकडे उपलब्ध आहेत. संभवतः त्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे. पण मागच्या वर्षीच्या आपल्या 54व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनामध्ये एक जी सहल होती, त्या सहलीमध्ये आम्ही निसर्गयात्री संस्थेबरोबर रत्नागिरीमध्ये भ्रमण केलेलं होतं आणि ह्या संस्थेचं त्यावेळेस आम्हाला जवळून दर्शन झालं. त्या संस्थेचा यावर्षी मराठी विज्ञान परिषदेतर्फे त्यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्या हेतूने त्या संस्थेचा सन्मान करावा असं पुढे आलं आणि मग आम्ही त्यांचा सन्मान केला. 13 डिसेंबरला त्यांना एक सन्मानपत्र अर्पण केलं आणि त्यांचा सन्मान केला. या संस्थेचं काम जे आहे हे प्रचंड मोठं काम आहे आणि एका परीने संशोधनाचंच काम आहे. या संशोधनाच्या या कामासंदर्भामध्ये त्यांनी एक प्रकाशित केलेली ही जी एक पुस्तिका आहे, या पुस्तिका ही मी वाचली पुस्तिका ही, आणि मग मात्र अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण व्हायला लागले. आजच्या या वार्तालापामध्ये जसं अगोदरचे डॉक्टर अजय महाजनांच्या बाबतीत घडलं तसंच याही बाबतीत मी करू इच्छितो. ते म्हणजे एक सलग त्यांना बोलू द्यावं, परंतु तत्पूर्वी माझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांची त्यांच्या ह्या वार्तालापातून, त्यांच्या बोलण्यातून त्यांनी थोडीफार उत्तरं तरी द्यावीत आणि त्यांच्या या संस्थेच्या कार्याचा उलगडा जो आहे तो आजच्या या अधिवेशनाला उपस्थित जे कोणी श्रोते आहेत त्यांना त्यांनी तो करून द्यावा. निसर्गयात्री संस्था याची जी काही सुरुवात झाली आहे ती साधारणपणे 15 वर्षांपूर्वी वगैरे सुरुवात झाली. सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्राध्यापक ठाकूर देसाई अशा 3 त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर गेल्या वर्षी आमची भेट झाली होती आणि त्या परिसरामधले कातळखोद शिल्प जी आहेत किंवा कातळखोद चित्र जी आहेत ती आम्ही बघितली. मगाशी मी दाखवली या पुस्तिकेच्या आधारावरनं मनामध्ये जे निर्माण होणारे प्रश्न आहेत ते मी आता सर तुम्हाला विचारतो आणि मग तुमच्याकडे सूत्र देतो, म्हणजे तुम्ही बोलाल. तत्पूर्वी मात्र एक गोष्ट आहे की त्यांचं हे जे अथक काम जे आहे या कामाविषयी बीबीसीने सुद्धा दखल घेऊन त्यांच्यावरती एक चित्रफित तयार केलेली होती. माझ्या मनातले मी प्रश्न थोडेसे विचारले की आपण अगोदर ती चित्रफित पाहू, तुमच्या मनातही त्यांच्या कार्याविषयी कुतूहल निर्माण होईल आणि मग
या संस्थेविषयी ते जे काही बोलणार आहेत त्यातून त्या कुतूहलाचं शमन सुद्धा होईल असं मी समजतो. सर, निसर्ग यात्री संस्थेची जी तुम्ही स्थापना केली त्याच्या पाठीमागे एक उद्देश काय होता असा एक पहिला माझ्या डोक्यात प्रश्न येतो. कातळखोद चित्र आम्ही गेल्या वर्षी बघितली, परंतु ही कातळखोद चित्र जी आहे ती शोधून काढण्याकरता प्रचंड परिश्रम आहेत. हे परिश्रम जे आहेत ते घेण्याकरता तुमची ही सुरुवात कशी झाली, किंवा ते परिश्रम घेताना काही वेगवेगळे तुम्हाला आलेले जे काही अनुभव असतील तर त्या अनुभवांविषयी सांगा. किती मोठ्या प्रमाणावरती हे शोधण्याकरता त्यांचा वेळ आणि श्रम गेलेले आहेत. मानवी उत्क्रांती आणि तत्कालीन जीवन यावर भाष्य करू शकतील अशी ही कातळखोद चित्र आहेत. कोकणचं नाव जगाच्या पाठीवर घेऊन जाणारं असं हे सगळं तुमचं काम आहे. कोकणची एकूण पार्श्वभूमी बघता या चित्रांमध्ये मिळालेलं वेगळेपण असं काय आहे जे आम्ही अर्थात पाहताना त्यावेळेस आम्हाला जाणवलं, परंतु आज उपस्थित जे श्रोते आहेत त्यांनाही त्याच्याविषयी कळावं म्हणून हा एक मुद्दामून प्रश्न. अजून एक महत्वाचं काम त्यांच्याकडून घडलेलं आहे या निसर्ग यात्री संस्थेकडून, ते म्हणजे द्वितीयक जांभा दगड. कोकणामध्ये हा जांभा दगड की ज्याला चिरा म्हटलं जातं, लाल रंगाचे हे दगड असतात, त्या जांभा दगडातील चुंबकीय विस्थापन दर्शवणारी जी एक जागा आहे ती जांभा दगडातली एकमेव जागा आहे असं या तुमच्या पुस्तकीतून आम्ही वाचलं. ही एकमेव जागा किंवा चुंबकीय विस्थापन म्हणजे काय याच्याविषयी तुम्ही सांगू शकलात तर श्रोत्यांना ते आवडेल. बर, हे नुसतंच कातळखोद शिल्प शोधणं एवढंच या संस्थेचं काम नाही, तर ह्या संस्थेचं काम त्याच्याही पलीकडे फार मोठं काम आहे. आणि त्यांच्या या कामातून पर्यटनाला तर चालना मिळत आहेच, परंतु तिकडच्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचं काम त्या दृष्टीने मोठं चालू आहे. मी ती बीबीसीची फिल्म अगोदर सर आपण पाहूया आणि ती बीबीसीची फिल्म बघितल्यानंतर मग तुम्ही माझ्या मनात प्रश्न जे आहेत ते श्रोत्यांचे जे आहेत असं समजून तुम्ही सांगा, एक सलग सांगा. मध्ये मध्ये प्रश्न विचारण्याचा खंड मी करणार नाही. धन्यवाद. माणसानं आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हाची ही भाषा आहे. कोकणातल्या सड्यांवर खडकाळ डोंगर माथ्यांवर कोरलेली ही कातळ शिल्प आहेत. गेल्या काही वर्षात रत्नागिरी राजापूर परिसरात हजारोंच्या संख्येनं सापडलेली ही चित्र इतिहासपूर्व काळातल्या एका टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्वाचा दुवा आहे. कोकणातला आपण एकूण मानवी वस्तीचा इतिहास पाहिला, तर तो सातवाहन काळापासून चालू होतो, म्हणजे इसवी सन पूर्व 3 शतक. आणि त्यापूर्वी मानवाच्या अस्तित्वाचे पुरेसे पुरावे आपल्याकडे कोकणातून नव्हते. काही होते ते फक्त स्टोन एज किंवा अश्मयुगातले होते. अश्मयुग साधारणतः महाराष्ट्रात 40 ते 45 हजार वर्षापूर्वी संपतं. तर मग ही जी एक गॅप आहे ज्याला आपण कोकणाच्या इतिहासातला डार्क एज असं म्हणतो, इसवी सन पूर्व 40,000 वर्ष ते इसवी सन 3,000 वर्ष, ह्या काळात नक्की काय होत होतं? हे पुरावे अचानक समोर आले. काही कातळ शिल्प डोळ्यांसमोर असूनही दुर्लक्षित होती, काही जंगलांमध्ये मातीखाली हरवली होती. पण स्थानिक अभ्यासकांचं कुतूहल जागं झालं आणि त्यानंतर सुरू झाली शोध मोहीम. वेगवेगळ्या गावातनं आम्ही चौकशीला प्रारंभ केला की साधारणपणे वयवर्ष ज्यांचं 60-70च्या पलीकडे आणि जी गाव सड्यांवरनं वावरलेली आहेत अशा लोकांकडे आम्ही जास्तीत जास्त चौकशी करायचा प्रयत्न केला. त्यांच्या वडिलांनी बघितलेली चित्र, त्यांच्या आजोबांनी बघितलेली चित्र किंवा त्यांच्या वाटेवरची कुठेतरी चित्र ह्याचे संदर्भ मिळायला लागले. त्याच्यामुळे हा संदर्भ जाणून घेणं व्यवस्थित नीटनेटका आणि त्याचा उलगडा करून तिथे पोहोचणं हे एक मोठा टास्क होता खरं म्हणाल. नेमकी किती हजार वर्षांपूर्वी ही कातळ शिल्प कोरली गेली? ती एकाच कालखंडामध्ये कोरली गेली का अनेक पिढ्यांनी त्याच्यामध्ये भर घातली? दगडी हत्याराने ती कोरली गेली का धातूचा शोध तोपर्यंत मानवाला लागला होता?
भाषालिपी तोपर्यंत मानवानं हुडकून काढली होती की चित्रकला ही अगदी प्राथमिक टप्प्यामध्ये होती. गेंडा, पाणघोडा हे असे प्राणी या भागामध्ये आढळत नाहीत, तरीही ते चित्रांमध्ये आहेत. ते त्या काळात मग इथं होते का हा मानव स्थलांतरित होता? मानवी उत्क्रांतीचे असे अनेक गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन कोकणच्या सड्यावर ही कातळ शिल्प बसली आहेत. 10,000 वर्षांपूर्वी कोकणात नेमकं काय चाललं होतं? कोकणामध्ये एखादी संस्कृती निर्माण झाली होती का? देव, धर्म, भाषा या संकल्पना त्या माणसाला माहित होत्या का? हा माणूस निश्चित टोळ्यांनी राहत होता, याचा शेतीशी संबंध नव्हता. कारण संपूर्ण चित्रांमध्ये कुठेही शेतीचं एकही दृश्य आपल्याला दिसत नाही. अर्थात हंटिंगचा प्रत्यक्ष पुरावा चित्रांमध्ये दिसत नसला तरी हंटेड ॲनिमल्स किंवा ह्या सगळ्या प्राण्यांचं इतकं यथोचित चित्रण ह्याच्यात केलेलं आहे, तर प्राण्यांचा संबंध निश्चित या माणसाचा होता. या कातळ शिल्पांचा आकार, शैली आणि विषय सुद्धा बदलत जातात. त्यावरून हा कयास केला जातोय की हजारो वर्षांच्या काळात ही शैली अनेक पिढ्यांमध्ये तयार होत गेली. काही ठिकाणी तर काही चित्र ती नुसती रेषेने केलेली आहेत, म्हणजे खोदलेल्या रेषा आपण ज्या म्हणतो त्यांनी केलेली आहे, अशी ती एक अशा पद्धतीची ती चित्र आहेत सगळी. काही ठिकाणी काही सिम्बॉल्स पण आहेत, म्हणजे नुसतेच गोल आहेत, त्याच्यात ठेवलेला एक टिपका आहे किंवा टिंब आहे. तर काही ठिकाणी बैलाची चित्र आहेत छोटीशी, पण ती छोटी छोटी आहेत. तर असे काही सिम्बॉल्स पण आपल्याला बघायला मिळतात. पुराश्मयुगीन मानवानं काढलेली खोदचित्र यापूर्वी उत्तर, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपात तसंच भारतामध्ये गोवा आणि मध्य प्रदेशात सापडली आहेत. मानवाच्या वाटचालीत टोळ्यांमधल्या आयुष्याकडून स्थिर नागरी आयुष्याकडे जाण्याच्या मधल्या टप्प्यातली ही चित्र मानली जातात. आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निधी जाहीर केल्यावर या कातळ शिल्पांच्या शास्त्रीय अभ्यासाला सुरुवात झाली आहे. त्या अभ्यासातून उत्क्रांतीच्या टप्प्यातला एक ज्ञानाचा मोठा खजिना समोर येणार आहे. मयुरेश कोल्लूर, BBC. सर्वप्रथम मी मराठी विज्ञान परिषदेचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एक कौतुकाची थाप ह्या सन्मानाच्या निमित्ताने दिली. खर तर हे काम एक वेगळ्या धर्तीचं, वेगळ्या स्वरूपाचं अशा पद्धतीचं आहे आणि अशा वेळेला आपल्यासारख्या ज्ञानमंडळांची कौतुकाची थाप आम्हाला मिळणं हा आमच्या दृष्टिकोनातून निश्चितच गौरवाचा विषय आहे. खरं तर निसर्गयात्री संस्थेची माहिती किंवा त्याबद्दलची थोडीफार कल्पना या निमित्ताने आपल्यासमोर मांडणं हा तर आमच्या दृष्टिकोनातून परत एकदा मी म्हणेन की गौरवाचा गोष्ट आहे. आमची निसर्गयात्री संस्था ही कोकणातील ऐतिहासिक, प्रागैतिहासिक तसेच भौगोलिक घटक, जैवविविधता ह्या सगळ्या घटकांवरती काम करते आणि ही बेसिकली हे जे सगळं काम चालतं हे संशोधन आहे, त्याच्यातला शोध आहे आणि त्याचा प्रसार अशा तिन्ही धर्तीवरती ह्या गोष्टींचं आमचं काम चालत असतं. नुसतं शोध आणि संशोधनावरती मर्यादित न राहता ह्या विविध घटकांचं संरक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निसर्गयात्री संस्था आमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर संबंध जनतेमध्ये, विद्यार्थी वर्गामध्ये ह्या विषयासंदर्भामध्ये जागृती निर्माण, त्याच्या पाठीवरची वैज्ञानिक कारणं त्या मुलांपर्यंत, त्या जनतेपर्यंत पोहोचवणं या दृष्टिकोनातून एक प्रकारचा उपक्रम गेली 8-10 वर्षांपेक्षा अधिक काळ निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून सातत्याने केला जातो. खरं तर निसर्गयात्री संस्थेचं काम हे थोडस बहुरंगी आहे असं म्हटलं तर मी त्याच्यामध्ये काही वावगं ठरणार नाही असं मी म्हणतो. निसर्गयात्री संस्थेच्या मार्फत आम्ही खरं तर कडकोट किल्ल्यांच्या प्रवृत्तीच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. त्या कडकोट किल्ल्यांना एक शास्त्रशुद्ध वैधते, त्याच्यातला इतिहास, त्याच्यातला भूगोल, त्याच्यातलं स्थापत्य या सगळ्या विषयांना परिपूर्ण जोड देत आपण आपला इतिहास आपण लोकांपर्यंत कसा ठेवू शकतो, मुलांमध्ये आवड कशी त्याच्यात निर्माण करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम गेली 14 वर्ष आमचा सातत्याने चालू आहे. त्याचबरोबर जैवविविधतेमध्ये समुद्री कासव अर्थात ऑलिव्ह रिडले टर्टल कन्झर्वेशनचं काम गेली 4 वर्षांचं भारतीय किनाऱ्यावर चालू आहे. गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 4000 पेक्षा जास्त पिल्लांना सुरक्षितपणे त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडणं आम्हाला खूप शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर जैवविविधतेतले वेगवेगळे घटक आहेत, पशु, पक्षी,
पक्ष्यांवरती तर निसर्गातली संस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते आहे की निसर्गातली सगळे जे समोरविचारी लोक आहेत हे पक्षी आहेत त्याच्यातला मूळ घटक आहेत सगळे एकत्र येतात. कोकणामध्ये आतापर्यंत जवळपास 360 प्रकारच्या विविध जाती उपजातींच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याच्यामध्ये काही मायग्रेटरी बर्ड्स आहेत, काही लोकल मायग्रेशन होते, तर काही रहिवासी पक्ष्यांची अनेक नोंदी आम्ही घ्यायला यशस्वी झालो आहोत. त्याचबरोबर कोकणामधली विशेष करून कातळांवरची फुलं जी श्रावण भाद्रपदामध्ये येतात त्याच्यावरती त्याची नोंदी घेणं, त्या संरक्षण संवर्धनासाठी त्या संबंधित गावकऱ्यांना किंवा गावाला भेटून त्या संदर्भामध्ये काही आपल्याला प्रयत्न करता येतात का या दृष्टिकोनातून काम चालूच आहे. आणि निसर्गातल्या संस्थेचं एक वेगळ्या अंगाने चाललेलं काम म्हणजे हे सगळं करत असताना कुठेतरी असं जाणीव व्हायला लागली की आम्हालाच आमचं कोकण माहिती नाही, की आमच्या कोकणामध्ये जागोजागी लपून बसलेल्या आढळून बसलेल्या अनेक गोष्टी, अनेक घटक, त्यांची माहिती, त्याचं महत्व, त्याच्यातली वैज्ञानिक गोष्टी या आम्हालाच माहिती नाही. आणि मग आम्ही त्याच्यातनं एक संकल्पना घेतली की आडवळणावरचं कोकण. ह्या सर्व गोष्टींना ह्या आडवळणावरच्या कोकणामध्ये आम्ही एका संकल्पनेमध्ये बांधलं आणि त्या संकल्पनेतनं आमचा सगळा शोध सुरू झाला. तो ह्या आडवळणावरती लपलेल्या विविध गोष्टींचा शोध, त्याच्यावरती अभ्यास, संशोधन आणि त्याचा प्रसार. या आडवळणावरच्या कोकणामध्ये आमचं पहिलं पाऊल पडलं ते कातळखोद शिल्पांकडे, जे आता कर्णिक सरांनी आपल्या समोर सगळ्यांसमोर मांडलाच विषय, किंवा आता आपण बीबीसीच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण थोड्याफार प्रमाणामध्ये त्याची झलक बघितली. हा प्रवास आमचा 2012 पासून सुरू झाला. 2012ला आम्ही कातळखोद शिल्प संशोधनाकडे किंवा त्याच्या शोधाकडे वळलो आणि आजपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 72 गावातून 127 ठिकाणी 1600 पेक्षा अधिक चित्ररचना शोधून काढायला आम्हाला यश मिळालेलं आहे. अर्थात हे शोधणं हा एक खूप मोठा असा एक काम आहे की कोकणातील गाव सडे ज्याला माहिती आहेत, कोकणातली ज्याला आटेचं अंतर ज्याला माहिती आहे त्याला ह्या गोष्टी निश्चितच समजतील की मैलोन मैल पसरलेल्या कातळावरती कुठेतरी करून ठेवलेल्या रचना ह्या शोधून काढायच्या. ह्या एक म्हणजे ती एक वेगळा प्रवास आणि एक आहे. कधीतरी संधी मिळाली तर मी हा प्रवास आपल्यासमोर नक्कीच बोलायला मला आवडेल या विषयासंदर्भात. परंतु ह्या कातळ चित्र किंवा कातळखोद शिल्प हा जो बोली भाषेतला शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये किंवा शास्त्रीय भाषेमध्ये पेट्रोग्लिफ्स असं म्हटलं जातं. पेट्रा म्हणजे पाषाण आणि ग्लिफिन म्हणजे इंग्रज, म्हणजे त्या नैसर्गिक पाषाणावरती कोरून निर्माण केलेल्या रचना ही त्याला पेट्रोग्लिफ्स असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे रॉक-आर्ट ही एक संज्ञा ह्या कातळ चित्रांसाठी वापरली जाते. ह्या रॉक-आर्टमध्ये पिक्टोग्राफ्स आणि पेट्रोग्लिफ्स असे दोन मुख्य घटक आहेत की जे माणसाची जी कलात्मक उत्क्रांती आहे त्याच्या प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जातात. आपल्या सर्वांना मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका हे स्थळ सगळ्यांना माहिती असेल, ज्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पिक्टोग्राफ्स पाहायला मिळतात. याचा अर्थ भिंतीवरती चितारलेली रंगाने चितारलेली चित्ररचना म्हणजे त्याला पिक्टोग्राफ्स असं म्हटलं जातं आणि कोरून किंवा खोदून निर्माण केलेल्या ज्या रचना आहेत त्याला पेट्रोग्लिफ्स असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या कला प्रकार हा जगभरामध्ये आपल्याकडे सर्वत्र पाहायला मिळतो. भारत देशामध्ये देखील अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा एक कमीपणा होता, तो या कातळखोद शिल्पांनी भरून काढलेला आहे असं मी म्हणेन. या कातळखोद चित्रातनं कोकणातल्या कातळखोद चित्रातनं प्रामुख्याने विविध प्रकारचे प्राण्यांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. जे प्राणी जंगली वास्तव्यास असलेले प्राणी आहेत. दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जॉमेट्रिक पॅटर्न्स, म्हणजे ज्याला भौमितिक रचना म्हणतात. भौमितिक रचनेमध्ये सुद्धा अजून एक थोडासा एक प्रकार आहे की भुल्या आकाराच्या चौकोनी उठावाच्या रचना, म्हणजे ज्याला स्क्वेअर भौमितिक पॅटर्न असं नाव त्याला दिलेलं आहे. अशा हे 3 मुख्य भाग आहेत. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने जे प्राणी आढळतात ते सगळेच्या सगळे लाईफ साईज, म्हणजे त्या प्राण्याचा आकार आहे वास्तव्यातील त्याच आकाराचे प्राणी आपल्याला ह्या चित्ररचनांमधून पाहायला मिळतात. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्राण्यांचं अंकन हे अत्यंत भव्य स्वरूपामध्ये केलेलं आहे. उदाहरणार्थ कशेरीतला येथील चित्रामध्ये असलेला हत्ती तब्बल 50 फूट बाय 50 फुटाचा आहे. आणि नक्की सांगायला आनंद वाटतो की आशिया खंडामध्ये पेट्रोग्लिफ्स या प्रकारात ही सर्वात मोठी चित्ररचना आहे.
त्याच्याच जवळपास जाणाऱ्या अनेक चित्ररचना आपल्याला कोकणातील कातळखोद चित्ररचनांमध्ये पाहायला मिळतात. काही चित्ररचनांमधनं आपल्याला एकशिंगी गेंडा किंवा हिपोपोटोमस याचा पाणघोड्यासारख्या प्राण्यांचं दर्शन होतं. अर्थात इथेच खूप मोठे प्रश्न निर्माण होतात की एकशिंगी गेंडा किंवा पाणघोडा हा आपल्या कोकणातील मध्ये कधी वास्तव्यास होता का, तर त्याची उत्तरं आजपर्यंतच्या शोधात नाही अशी आहेत. मग ह्या चित्ररचनांमध्ये हा पाणघोडा कसा दिसतो, तर त्यावेळेला तत्कालीन वातावरण कसं होतं की पाणघोडा किंवा एकशिंगी गेंड्यासारखे प्राणी ह्या कोकणामध्ये कधी काळी अस्तित्वात होते का, तर त्याची उत्तरं ज्यावेळेला शोधत असतो आपण, ज्यावेळेला इथल्या भौगोलिक परिस्थितीचा, इथल्या वातावरणाचा आपण अभ्यास करतो, त्यावेळेला त्याची उत्तरं त्याच्याकडे आपल्याला जुळताना दिसतात. त्यावरून ह्या चित्ररचनांच्या कालखंडावरती थोड्याफार प्रमाणामध्ये भाष्य करणं आपल्याला शक्य होतं. खरं तर कोकणातील कातळखोद चित्र हे एवढा 4 शब्दामध्ये सांगून कळणारा विषय, पटकन कळणारा विषय नाही असं मी म्हणेन. आपण कधीतरी याच्यावर स्वतंत्र बोलता येण्याचा प्रयत्न करूच. ह्या शोधाबरोबर आम्हाला अजून एक वेगळ्या प्रकारचा शोध आम्ही घेण्यास यशस्वी झालो. म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये देवाचं गोठण नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी कातळखोद चित्र शोधण्याच्या निमित्ताने आम्ही त्या गावापर्यंत पोहोचलो आणि त्या गावातल्या चित्रांचं दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन करत असताना आम्ही कातळखोद चित्रांच्या निमित्ताने सर्वात महत्वाची गोष्ट पहिल्या दिवसापासून केली ती म्हणजे परिपूर्ण डॉक्युमेंटेशन. काही अत्याधुनिक उपकरणांची गोष्टी सोडल्या तर जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण डॉक्युमेंटेशन ह्या कातळखोद चित्रांचं केलेलं आहे. आणि ह्या डॉक्युमेंटेशनचाच भागामधला एक गमतीशीर विषय पुढे आला. म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी दिशा त्या कातळचित्रांची आम्हाला नोंद करायची होती आणि ही नोंद करत असताना आम्हाला काही अडथळे जाणवले आणि त्या अडथळा म्हणजेच त्या परिसरामध्ये असलेलं चुंबकीय विस्थापन. आता बऱ्याच लोकांना चुंबकीय विस्थापन किंवा चुंबकीय विचलन म्हणजे काय माहिती असेलच, तरी देखील मी उलगडा करतो की त्या परिसरामध्ये आपण जर होकायंत्र घेऊन गेलो तर होकायंत्रातील चुंबक सुई ही नेहमीप्रमाणे एक नॉर्थ दिशा म्हणजे उत्तर दिशा दाखवणं अपेक्षित आहे. परंतु एका ठराविक परिसरात म्हणजे त्या ठिकाणी असलेलं जे चित्र आहे ते चित्र आपण एखाद्या वर्तुळाचा जर केंद्रबिंदू मानला आणि त्या केंद्रबिंदू पासून जर 125 मीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं तर जो परिसर होईल त्या परिसरामध्ये होकायंत्राची चुंबक सुई ही चुकीचं दिशा दर्शन करते. काही ठिकाणी तिचं डिफ्लेक्शन हे क्लॉकवाईज होतं, काही ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डिफ्लेक्शन होतं, काही ठिकाणी ती सुई स्वतःवरती फिरत राहते, तर काही ठिकाणी तिथले असलेल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये ती डायल चिकटून असते. असे काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बेसिकली हा जो प्रकार आहे याला चुंबकीय विस्थापन असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी त्या दगडामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या चुंबकीय प्रॉपर्टीज आजही टिकून आहेत आणि त्यामुळे आपल्याला हा दृश्य स्वरूपातला परिणाम पाहायला मिळतो. सर्वसाधारणपणे जमिनीपासून 1.5 पाऊण 2 फुटापासून हा परिणाम आपल्याला अधिकपणे जाणवतो. आणि महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की आपण कोकणातल्या जांभ्या दगडाची जी निर्मितीची प्रक्रिया पाहिली तर त्या निर्मितीच्या प्रक्रियेचा जर अभ्यास केला तर त्या अभ्यासातून आपल्याला द्वितीय जांभ्या दगडामध्ये चिऱ्यामध्ये आपल्याला चुंबकीय विस्थापन दिसणं ही निश्चितच आश्चर्याची गोष्ट आहे. अर्थात त्याच्यामध्ये काही दगडातले गुणधर्म हे पुढच्या अभ्यासातून पुढे येतीलच, परंतु तब्बल 1200 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या लॅटराइट स्टोन मध्ये एका ठराविक परिसरामध्ये चुंबकीय विस्थापन आपल्याला आढळून येतं. ही एक खरोखरच निसर्ग नवलाची गोष्ट आहे. त्याचा उलगडा काढण्यासाठी आपल्यासारख्या अनेक ज्ञानी मंडळींची आम्हाला निश्चितच गरज आहे. निसर्गयात्रेच्या संस्थेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम चालतात त्या विविध उपक्रमांमधून आम्हाला प्रकर्षाने एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की या सगळ्या बाबींचं जर संवर्धन करायचं असेल तर त्याच्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करणे. मग ते पक्षी असून देत, कासव असून दे, जैववैविध्यातील वेगवेगळे घटक असू देत, कातळखोद किंवा ऐतिहासिक बाबी असू दे. आणि तिथून एक आमचे वेगळे उपक्रम सुरू आहेत की शाळा कॉलेज असून देत, ठरवलेले कार्यक्रम असून देत, याच्यातनं ह्या गोष्टींबद्दल जनतेमध्ये माहिती करून देणं, त्या लोकांबरोबर संवाद साधणं, त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस निर्माण करणं. कारण संरक्षण संवर्धनाचा मुख्यतः पाया हा अवेअरनेस निर्माण करणं आहे आणि तो गेली जवळपास 500-600 पेक्षा अधिक कार्यक्रम आणि काही हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही या कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलो आहोत. वृत्तपत्र असू देत, विनियतक तालिका असू देत, ह्या माध्यमातून काही लेख प्रसारित सातत्याने करायचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर संरक्षण संवर्धनासाठी शासन प्रशासनाबरोबर सातत्याने पाठपुरावा चालू आहे.
काही प्रमाणामध्ये आम्हाला या ठिकाणी यश मिळतं आहे. काही ठिकाणी संघर्ष नक्कीच आहे. अर्थात संघर्षाशिवाय एखादी गोष्ट काम करायला आपल्याला मजाही येत नाही. तसाच काहीसा प्रकार याच्यामध्ये आहे. या कातळखोद चित्रांच्या निमित्ताने आपल्याला कोकणामध्ये असलेल्या अश्मयुगीन मानवी जीवनावरती एक चांगल्या प्रकारे प्रकाश टाकणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर कोकणामध्ये काही 15-20 हजार वर्षांपूर्वी कोकणामध्ये वातावरण कसं होतं, कसं बदललं वातावरण, समुद्राच्या पाण्याच्या पातळी कशा होत्या, यावरही चांगल्या प्रकारचा अभ्यास या निमित्ताने होणार आहे. खरं सांगायचं तर हे निसर्ग यात्रेचं काम हे एका पडद्याच्या मागे चाललेलं काम आहे आणि पडद्याच्या पुढे येतात त्या काही गोष्टी येतात. कारण पडद्याच्या पाठीमागे जसं म्हटलं मी संरक्षण एक अवेअरनेसचा कार्यक्रम करतो, तसं ह्याच संरक्षण संवर्धनाच्या माध्यमातून आपल्याला स्थानिक लोकांमध्ये कशा प्रकारे रोजगार निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण निसर्ग यात्री प्रयत्नशील आहे आणि त्याच्यातनं काही 50 ते 100 लोकांना आम्ही आतापर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकलो आहोत. नवीन जे प्रकल्प संरक्षण संवर्धनाचे निसर्ग यात्री संस्थेने स्वतः पाऊल पुढे टाकून हाती घेतलेले आहेत. कातळखोद चित्रांच्या संदर्भामध्ये एक मोठं म्युझियम उभं करायचा एक प्रयत्न चालू आहे. लोकसभा संरक्षण आणि त्याच्यात स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्या लोकांना रोजगार कसा मिळेल आणि ते एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल्स कशा प्रकारे जनरेट होतील त्याच्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहेत. आपण आपल्या परिषदेमार्फत आमचा जो सन्मान केला त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. खरं तर तुम्ही आमच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि निसर्ग यात्री संस्था ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्णतः प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी परत एकदा मराठी विज्ञान परिषदेचे धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. धन्यवाद रेजगुड सर. श्रोत्यांपैकी अनेकांनी या कातळ शिल्पांना भेट दिलेली आहे. त्यामुळे फिल्म पाहून कातळ शिल्प सहलीच्या आठवणी अनेक जणांच्या जाग्या झाल्या असतील. तेव्हा काही शिल्प वेळेअभावी पाहता आली नव्हती, मात्र आता या फिल्ममधून ती पाहता आली. निसर्गयात्री रत्नागिरीचे प्रतिनिधी श्री सुधीर रिजबूड यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित राहून वार्तालापात सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्या संस्थेचे काम असेच बहरत जावो आणि अशी इच्छा व्यक्त करते आणि संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस परिषदेतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. आताचे सर्व कार्यक्रम झालेले आहेत. शेवटचा भाग आहे आभार प्रदर्शन. आजचे वक्ते डॉक्टर रवींद्र उडगीकर आणि डॉक्टर टेसी थॉमस यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. विज्ञान भवनात तसेच यूट्यूब, फेसबुक आणि संकेतस्थळावरील सर्व उपस्थितांचे आभार. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्थिक तरतूद महत्वाची. या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत UPL लिमिटेड मुंबई. आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे वनाज इंजिनियर्स लिमिटेड पुणे, क्वालिटी इंडस्ट्रीज डोंबिवली, स्टँडर्ड ग्रिसेस अँड स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, अभ्यंकर रिसर्च आणि डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई, रोसरी बायोटेक लिमिटेड मुंबई. या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आपण सर्वजण दूरस्थ प्रणालीद्वारे जोडले गेलेलो आहोत. ही प्रणाली उपलब्ध करून त्यासाठी सहाय्य करणाऱ्यांचेही मनपूर्वक आभार. उद्याच्या कार्यक्रमात कॅमलिन पंप्स अँड वॉल्व्स प्रायव्हेट लिमिटेड यांना जो लघु उद्योजक तास्कर पुरस्कार गडहिंग्लज आणि कोल्हापूर स्थित पदाधिकाऱ्याने दिला, त्याची जी चित्रफित त्या दिवशी दाखवणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या, त्याच्यामुळे ती फिल्म दाखवता आली नाही. ती चित्रफित उद्याला सुरुवातीला दाखवण्यात येईल आणि त्यानंतर आभासी सहलीचा कार्यक्रम होईल. उद्या ठीक 6 वाजता पुन्हा या आभासी सहलींमध्ये आपण भेटणार आहोत. चला तर उद्या विज्ञान आश्रम पाबळ
नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मुक्तांगण संशोधिका पुणे यांच्या आभासी सहलीला. आजचा कार्यक्रम इथे संपला आहे. धन्यवाद.